भूते वेताळी नाचती हर्षयुक्त उमापती गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन चरणा संताशिया दुसरे चरणा संताशिया दुसरे चरणा संताशिया बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास देवराज सेव्यमान पावनांघ्रि पंकजम व्याल यज्ञ सूत्रमिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ काल भैरवम भजे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भस्म उठी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार सेवेकरता निवडलेला अभंग पंढरपूर निवासी पूर्वीचे एकनिष्ठ शंकराचे नंतर पांडुरंगाचे परमभक्त झालेले संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग आज आपण चिंतनात निवडलेला आहे। त्यामध्ये नरहरी सोनार महाराज आज तुम्हा आम्हाला शंकराचा नाम पर्यायानं भैरवाचा ध्यान महिमा सांगतायत। विठाला परम पावन भगवान कायल भैरवाच्या दरबारात आपल्या श्री क्षेत्र आंबिलवाडी गावात सालाबाद प्रमाणे संपन्न होत असणारा देवाच्या जन्म जयंती निमित्ताने हा भक्ती उत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात भव्य उपस्थितीमध्ये याही वर्षी संपन्न झाला। आणि या भक्ती उत्सवातील जो मुख्य दिवस आहे काल भैरवाष्टमी जयंतीचा दिवस आहे त्या दिवसाची कीर्तन सेवा सप्ताहातील उपांत्य चिंतन सेवा जागराची चिंतन सेवा देव जन्माची चिंतन सेवा ही माझ्या वाट्याला सर्व ग्रामस्थ मंडळी आंबिलवाडी सर्व भजनी मंडळी आंबिलवाडी यांच्या माध्यमातून तथा आमचे पारमार्थिक स्नेही आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज वाबळे यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन
आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे। ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना सर्व ग्रामस्थ मंडळी यांची सन्माननीय उपस्थिती आहे। तसंच वारकरी संप्रदायातील सुंदर गुणीजन मंडळी, स्वतः माऊली तर आहेतच, गावातील सर्व भजनी मंडळ आहे। त्याचप्रमाणे माझे परमार्थिक स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण जगदीशजी महाराज मोहिते आदरणीय महाराज श्रीजी आहेत। त्याचप्रमाणे मृदंगाची साथ करण्याकरता आदरणीय राहुल महाराज यांची सन्माननीय उपस्थिती आहे। तथा सर्वच देवरूप श्रोते, सर्व महाराज मंडळी, या सर्वांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने आणि या निमित्ताच्या दृष्टीने काही चिंतन करण्याचा प्रयत्न करतो। खरं तर सकाळपासून विचार करत होतो की अभंग कोणता घ्यावा कोणता घ्यावा। यांना विचारलं, म्हणजे गेल्या वर्षी कोणी घेतला, कोणता घेतला होता, म्हणजे ते त्याचा द्वारा धरून काहीतरी घ्यावा, पण सगळे बुद्धिवान असल्यामुळे कोणाला ते गेल्या वर्षीचा अभंग काही आठवे ना, मला सुचना। त्यामध्ये मग मी चला आता भगवान कालभैरव म्हणजे साक्षात शिवाचेच अवतार आहेत, पण त्या संबंधाने आपल्याला चर्चा करायचीच आहे। मग त्या संबंधाने अभंग घ्यावा, त्यांच्या स्वभावाचं वर्णन करावं, तर तोही अभंग झालेला निघाला आणि ऐन वेळेला या अभंगाची निवड दासाकडून करण्यात आली। संत आणि कालभैरवनाथ भगवान जशी बुद्धी देतील तसं आपल्याला या अभंगाचं चिंतन या निमित्ताला धरून करायचं आहे। विठ्ठला ऐका मंडळी, परमार्थामध्ये यशस्वी होण्याकरता काय लागतं? परमार्थात यशस्वी होण्याकरता आपलं मन परमार्थात रमलं पाहिजे। आपलं शरीर कुठे आहे याला अर्थ नाहीये, आपलं मन कुठे आहे याला अर्थ आहे। म्हणून गीतेचा विस्तार जर विचार जर करायचा ठरला तर भगवंतानेही एकच आम्हाला उपदेश केला। भगवंतानं भारतीय युद्ध होत असताना मी हातात शस्त्र घेणार नाही, मी युद्ध करणार नाही, हा जमलं तर 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन असं अभिवचन अर्जुनाला दिलं होतं। तर ते वचन देत असताना आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, देवाने अर्जुनाला 4च गोष्टी सांगितल्या। 4 म्हणजे 4च असं नाही, मग अर्जुनाला कर्माच्या 4 गोष्टी सांगितल्या, ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगितल्या, योगाच्या 4 गोष्टी सांगितल्या, भक्तीच्या 4 गोष्टी सांगितल्या, आणि मग राजनीतीच्या 4 सांगितल्या असतील, युद्धाच्या 4 सांगितल्या असतील, पुढच्याला कसं चित करायचं असतं ह्या 4 सांगितल्या असतील, पण भक्तीच्या ज्या 4 सांगितल्या तो विचार मी सांगतो। पण का महाराज, अर्जुनाला तर कर्म ज्ञान सगळ्याच्या 4 गोष्टी सांगितल्या, तुम्ही भक्ती यावरच का जोर देता? त्याचे कारण आहे, नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीच्या संबंधाने असं म्हटलेलं आहे की अन्यस्मात् सौलभ्यो भक्तो, अन्य साधनापेक्षा भक्ती ही काय आहे? सुलभ आहे। तो का म्हणे सोपे आहे, सर्वाहुनी सोपे आहे। का बरं सोपं आहे? कालच मी चिंतन केलं आणि लय गोड एक विचार वाचण्यामध्ये आला। कारण भक्ती काय, भक्ती दुराग्रही नाहीये, अन्य साधने आग्रही आहे। ज्ञान म्हणतं तुम्हाला असंच वागावं लागेल, कर्म म्हणतं तुम्हाला असंच करावं लागेल, योग म्हणतं तुम्हाला याच देशात जावं लागेल, हेच करावं लागेल, तेच करावं लागेल, पण भक्ती म्हणते काही नाही, तुम्ही काही करा, फक्त मन माझ्याकडे अर्पण करा, बस। आग्रह धरत नाही भक्ती। म्हणून याला विचार जर व्यवहारातला जर सांगायचा ठरला ते माता मौर्यांच्या लवकर लक्षात येईल। दुपारचे 12 वाजले, बाईचा सगळा स्वयंपाक उरकलेला आहे आणि बाई खुश आहे। का खुश आहे? बाई स्वयंपाकात कधी खुश असते सांगू तुम्हाला? जेव्हा तिनं केलेला स्वयंपाक कमी पडला नाही पाहिजे, उरलाही नाही पाहिजे, तशी खुश असते। कमी पडल्यावर बी तिला समाधान लाभत नाही आणि उरल्यावरही समाधान लाभत नाही। तिला वाटतं उरल्यावर वाटीभरच भाजी कशात ठेवायची, डबल भांडे घास पडतात, नवऱ्यानं तरी किती घासायचे, आपण तरी किती घासायचे, असं तिला प्रश्न पडतो। मग त्या दिवशी स्वयंपाक सगळा संपला, बाई खुश होती आणि मग तिने भांडे कुंडे घासले, मांडणीमध्ये पालथे टाकले, किचन आवरलं, संध्याकाळचा भाजीपाला निसून ठेवला, गॅस वट्टा पुसला, गॅस शेगडी चांगली पुसून ठेवली, लायटर कोरड्या जागेवर ठेवलं, गॅसचं रेग्युलेटर बंद केलं। तुम्ही मला तुम्हाला एवढं बारीक कसं काय माहिती? हे रोज मला करावं लागत, करणार कोणी नाही, मला करावं लागत म्हणून मला सगळं माहिती आहे। सगळं केलं, बाई म्हणली थोडी जरा बेडरूम मध्ये जाऊन आडवं पडावं, म्हणून बाई बेडरूम मध्ये गेली, आडवं पडली, तेवढ्यात तिचा फोन वाजला। पण तिला फोन उचलण्याकरता उठावं नाही लागेल, का? फोन हातातच होता तिच्या।
आणि तिनं फोन उचलला. हॅलो. आणि तिकडून आवाज आला. मग तू काय करती? म्हणजे फोन कोणाचा आहे? तुम्ही सगळे ब्रह्मचारी आहेत का? मालकाचा फोन आहे, नवऱ्याचा फोन आहे. अगदी बरोबर. नवऱ्याचं. काय करते? तुम्ही जरा आडवं पडले. काय नाही, ते आळंदीचे महाराज आले होते. मग जेवायचं म्हणतात. आता तुम्हाला स्वयंपाकातली सायकोलॉजी सांगतो, मानसशास्त्र. ब्रह्मचार्याकडून ऐकून घ्या, लय कामी येईल तुम्हाला हे. बाई जेव्हा स्वयंपाकाला लागते ना, तेव्हा तुम्ही तिला 10 माणसाचा स्वयंपाक जास्त सांगा, तिला तेवढा कंटाळा येत नाही. तेवढा कंटाळा सगळं उरकल्यावर एकाचा करायचा येतो. स्वयंपाकाला लागली, आज 10 माणसं जास्त आहेत बरं, तिला तेवढं काही नाही वाटत. पण सगळं उरकल्यावर एकाचा स्वयंपाक लय जीवावर येतोय. हाय का नाही मावशी? खरंय का खोटं हे? हा, खरंय का खोटं? खरंय ना? काढा बरं 100 रुपये. मग खरं म्हणलं काढले पाहिजे, असं कुठं असते? ती म्हणजे आता हो सांगा काय करायचं. ती चिडलेली. पुढचा संभाव्य धोका डोक्यात ठेवून तो म्हणतो, हिच्या शिवाय आपण खाण्यापेक्षा महाराजाला विचार. म्हणजे तो नाही बोलत, मग हिच्याकडून काही शिव्या खाण्यापेक्षा. मग तिनं महाराजाकडे फोन दिला. महाराज क्रमांक 1. ऐका आता. ती बाई म्हणली, काय करू महाराज? पुरण घाला, भजे तळा, बटाट्याची भाजी करा. ती तोंडानं हो हो म्हणते, मनात म्हणते मुडदा का काळातून उठून मयात दारात पडला का काय? ही का वेळ पुरण्याची का? असं कुठं असतं का? त्याला तरी काय म्हणायचं, पण आपल्याला अक्कल नाही ना. कोणाला धरीत घरी आणीत का नाही? ती शिव्या देत राहते. महाराज पण हो म्हणते. चला, महाराज क्रमांक 1. आता महाराज क्रमांक 2. काय करू महाराज? ताई काय नाही, दुपारचं जे शिल्लक असेल ते वाढा. काय जास्त भूक पण नाही. आणि दुपारचं जर काही शिल्लक नसेल, प्लेटभर पोहे केले तरी चालतील, मला जास्त भूक नाही. आणि पोह्याची अडचण असेल तर नुसता भात लावा, मला काय खायचं नाही. आग्रह केला म्हणून 2 घास खायचंय फक्त. मला सांगा, चांगला महाराज कोणता? हो मावशा, हो. हे करा ते करा म्हणणारा चांगला का जे असेल ते वाडा म्हणणारा चांगला? जे असेल ते वाडा म्हणणारा चांगला. तसं ज्ञान म्हणतं हे करा ते करा, आणि भक्ती म्हणते जे असेल ते करा. मग चांगली कोण? हे तुम्हाला सांगायचे. ते आग्रह नाही ठेवत. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये नवयोगेश्वर संवादामध्ये नवयोगेश्वराला जनकानं जे 9 प्रश्न विचारले, त्यात भागवत धर्म काय हा विचारला. तेव्हा योगेश्वरातील हरिक कवी नावाच्या योगेश्वरांनी एष भागवत धर्म, हा भागवत धर्म आहे. काय भागवत धर्म आहे? देवप्राप्तीची जी जी साधनं सांगितली तो काय आहे? भागवत धर्म आहे. तिथं एक श्लोक फार गोड आहे. आपण रोज आरती झाल्यावर तो श्लोक म्हणतो, पण थोडा पाठ भेदानं म्हणतो. आता भागवतात असा आहे, कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा अनृत स्वभावात. आपल्या श्लोकात ते प्रकृती स्वभावात, भागवतात ते अनृत स्वभावात म्हणजे अश्रुत स्वभावात, म्हणजे आपल्या पूर्वजन्मीच्या संस्काराच्या स्वभावानं होणारी. अनृत स्वभावात करोमि यद्यत् सकलम परस्मे नारायणायेति समर्पयेत. असं भागवतात पाठ आहे. मग आपण म्हणताना समर्पय आम्ही असं करतो, पण आहे काय? समर्पये तत्, त्याला समर्पण करायचं. कायेनं, वाचेनं, मनानं, प्रकृतीच्या स्वभावानं. मग कोणतंही जे कर्म असेल ते. म्हणून भगवान सुद्धा अर्जुनाला म्हणताना म्हटले, यत करोशी यदक्ष्णासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कोणतेय तत्कुरुष्व मदर्पणम. भक्ती सुलभ साधन आहे. म्हणून अन्य साधनाच्या युक्त्या नाही सांगायच्या, आपल्याला भक्ती हीच युक्ती सांगायची. भगवंतानं भक्तीच्या 4 गोष्टी ज्ञानेश्वरीमध्ये ज्या सांगितल्या, गीतेत सांगितल्या, त्यात सगळ्यात महत्वाची गोड गोष्ट आहे मन मना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु. या 4 गोष्टी ऐका. आम्हाला भक्तीत यशस्वी होण्याकरता देवानं 4 युक्त्या सांगितल्या. मन मना भव, मला मन अर्पण केलेला हो. मन मना भव, मद भक्तो भव, माझा भक्त हो. मध्याजी माम, मध्याजी भव,
म्हणजे माझ्या करता माझ्यात प्रवेश करून जगणारा हो. आणि मनमना भव मत भक्तो मध्याजी माम नमस्कुरू, मला नमस्कार करणारा हो. त्याच्यावर बोलताना भगवान ज्ञानोबारांनी व्याख्यान काय केलं? तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. त्यात पहिला शब्द काय सांगितला? तू मन हे मीच करी. तुम्हाला काय अर्पण कर? मन अर्पण कर. जाऊ द्या ना, एवढा विस्तार करण्यापेक्षा आपण जुन्या कीर्तनकाराच्या मुखातून ऐकलंय, व्यवहार चालण्याकरता लागतं वित्त, शरीर चालण्याकरता लागतं पित्त, आणि परमार्थात लागतं सगळं पक्क पाठ आहे बघा आपल्याला सगळ्यांना. परमार्थात काय लागतं? चित्त लागतं. म्हणून मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्षयो हो. अनेक ठिकाणी वचन आले, भागवतात आले, अष्टवक्र गीतेमध्ये आले, अनेक ठिकाणी मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्षयो हो. माणसाच्या बंधाला आणि मोक्षाला कारण काय आहे? मनच आहे. फक्त कोणतं? संसाराला विषय करणारं मन हे बंधाला कारणीभूत आहे, तर परमात्म्याला विषय करणारं मन हे मुक्तीला कारणीभूत आहे. त्या भागवतामध्ये तृतीय स्कंदात देवहूती आणि कर्दमाचा, माफ करा, देवहूती आणि कपिल मुनीचा संवाद आहे. जे प्रकरण कपिल गीता या नावाने प्रसिद्ध आहे. त्यात ती देवहूती आज मुलावर गुरुबुद्धी करून हो प्रश्न विचारते. निर्विन्ना नितरा भूमन असद इंद्रिय दर्शनात येन संभाव्य मानेन. ती म्हणते या असद इंद्रियाची तृप्ती करत करत ह्या संसाराचे विषयाचे भोग घेत घेत मी अंधारात पडले, मला मुक्तीचा मार्ग सांगा. त्यात कपिल मुनीने 7 अध्यायामध्ये जो उपदेश केला त्याला कपिल गीता म्हणतात, त्याला सांख्याचं तत्वज्ञान म्हणतात. कपिल मुनी सांख्य तत्वज्ञानाचे मूळ प्रणेते आहेत. त्या सगळ्यामध्ये एक श्लोक लय गोड आहे, म्हणजे सगळेच गोड आहेत, पण मला पाहिजे ते गोड. आता काय गोड म्हटले कपिल मुनी? ऐका. प्रसंगम अजरम पाशम आत्मन कवयो विदुः. विदुः कवयो विदुः. विद्वान लोक म्हणतात प्रसंगम अजरम पाशम आत्मनः. आत्म्याचा सगळ्यात मोठा बंध आहे ती म्हणजे आसक्ती. आपलं मन जे विषयाच्या ठिकाणी आसक्त आहे ना, हाच काय आहे? सगळ्यात मोठा बंध आहे. पण तेच मन, तीच आसक्ती स एव साधू सुकृतो, तिथं संत शब्द वापरलाय स एव, पण तीच आसक्ती साधू सुकृतो जर सत्पुरुषांविषयी जर केली तर मोक्ष द्वार अपावृतम, मोक्षाचं द्वार उघडणारी आहे. म्हणजे जे मन संसाराला विषय करतं ते नरकात नेणारं आहे, तर जे मन देवाला आणि संताला विषय करतं ते मुक्तीला कारणीभूत आहे. ऐका मंडळी, म्हणून परमार्थ सगळ्यात महत्वाचं आहे. मन लागलं पाहिजे. आपलं शरीर कुठे याला अर्थ नाही, आपलं मन कुठे याला अर्थ आहे. ऐका मंडळी, ऐका. रामायणात प्रसंग येतो, लय गोड प्रसंग येतो. रामायणामध्ये राम रावणाचे युद्ध झाले, तुम्हाला माहितच असेल. विजय कोणाचा झाला? रामाचा. रामाचा विजय जो झाला कोणाच्या सहकार्याने झाला? वानरांच्या. वानरांच्या सहकार्याने झाला. विजय प्राप्त झाला. लखनजी म्हणतात देवा, मला वाटतं ह्या वानरांनी आपल्याला फार मदत केली. बरं, या वानरांनी मदत आपल्याला झाडाचा पाला खाऊन केली, ढाबे जोडून नाही केली. ढाबे जोडून मदत करणारी माकडं आपलं वानर 2024 मध्ये दिसतील बघा तुम्हाला. ह्याने काय केलं? राणीचे पाले खायला झाडाचा झाड पाला खाल्ला आणि आपल्याला मदत केली. यांना आपल्यामुळे फार उपवास घडले. 6 महिने जवळजवळ 3 महिने उपवास घडले. यांना श्रम परिहारा करता आपण अयोध्येला नेऊ. श्रम परिहार शब्द तुम्हाला माहिती आहे ना? हा जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात रूढ झाला. त्यामध्ये राजकारणात जास्त आहे. एखादा पुढारी विधानसभेला म्हणा लोकसभेला उभा राहावा, सगळ्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून येऊन आहेत, येणार कोण? आणि साहेबाशिवाय दुसरं कोण? जीव तोडून प्रचार प्रसार करावा आणि योगायोगानं साहेब निवडून यावे. आणि ते जर निवडून आले तर या कार्याकरता करता सुंदर असा श्रम परिहाराचा कार्यक्रम ठेवला जातो. सगळे कार्यकर्ते एका जागी एका ठिकाणी बोलवले जातात. ते सेलिब्रेशन असतं आहे ना, बोलवले जातात. सुंदर पुरणपोळ्या करतात, सुंदर कीर्तन ठेवतात. तुम्ही हसून सिद्ध केलं काय करता. त्याची पुरणपोळी नसते,
जे असतं त्याचं नाव मला घ्यावं वाटना. त्याशी कीर्तन नसतं, नर्तन असतं. त्या दिवशी हरिभक्तीपर्यंत पाटील महाराज नसतात, गौतमी ताई असतात. फार मोठ्या समाजसेविक आहेत त्या. त्याची फार गरज आहे सध्या समाजाला. असो, श्रम परिहार. दादा, या वानरांना मला वाटतं एकदा श्रम परिहाराकरता अयोध्येत न्यावं. नेलं अयोध्येत. आणि अयोध्येत मग काय त्या वानरांची मजा नाही देखील येते मिळे. भोग सुखाचे सोहळे. कोणाला? त्या वानरांना. पण एक सांगू, मानसशास्त्र सांगतो, आपलं झोपडं असू द्या आणि पाहुण्याचा बंगला असू द्या, पाहुण्याच्या घरी किती दिवस करमत काऊ भाऊ? 1 दिवस, लय झालं तर 2 दिवस, एखादा लाचर असलं तर 3 दिवस, आणि सप्त्याला हिंडायची सवय असेल तर 7 दिवस. अरे राहुल महाराज, सप्त्यावाल्याला किती दिवस? 7 दिवस. 8व्या दिवशी किती मोठा बंगला असू, आधी आमचं घरगाठ येतो, पाहुण्याच्या घरी किती करमत असत. त्या वानरांना अयोध्येमध्ये काही मन लागे ना, अयोध्येत काही मन लागे ना. आणि सगळ्यांना आठवण यायला लागली किष्किंधेची. हे रामप्रभूने हेरलं, पण रामप्रभूला विचारायची हिंमत त्यांना होईना की मी किष्किंधेला आम्ही जावं का म्हणून. हा रस्ता चालू ठेवणं गरजेचं आहे महाराज. हे 1 मिनिट ऐका, तिकडचे थांबा थोडेसे पोरं आणि आपापले मुलं सांभाळा तिकडे. मला इकडे येऊ नका. दुसरा रस्ता का मंदिराकडे? नाही, दुसरा नाही, दुसरा नाही. आता परत येऊ नका तुम्ही. तयारी करायला, पण ते एकदाच तयारीची तिकडे जाऊ द्या ना, तिकडे विक्षेप होतो. ते काय तवा गरम झाला त्याच्या पाणी पडलं की भाकरी पचायला लय जड जाते. तुम्हाला काय माहिती आयतं खाणाऱ्यांना. ते तापवायला आणि वातावरण करायला लय जड जाते ते. विठाला मग आम्ही भजनी मंडळात ते होते काही मंडळी माझ्यासमोर, तेव्हा त्याला एक सल्ला दिला. हे देवजन्माचं कीर्तन आहे ना, हे देवजन्माचा कार्यक्रम कसा व्हावा, 7 ते 9 कीर्तन करून घ्यायचं आणि संध्याकाळी 11 ते 12 भजन करून देवाचा जन्म थाटामाटा साजरा करायचा. म्हणजे काय होतं, कीर्तनाचा आनंद लुटता येतो. आता 10 ते 12 म्हणजे कीर्तनाची मानसिकता उलटलेली वेळ आहे. आता ती रूढ पडली आपली गोकुळाष्टमीला, ह्याला पण अशी रूढ पडली. म्हणते ठीक आहे, पण आपल्याला काही बदल करता आले तर खूप बरं होईल. विठाला विठाला. मी काय सांगत होतो, रस्ता बंद करा म्हणत होतो, ते ध्यानात. सगळ्या वानरांना कशाची आठवण झाली? किष्किंधेची आठवण झाली. रामप्रभूला कसं विचारावं बरं? पण रामप्रभूने हेरलं. रामप्रभूने हेरलं. नल, नील, जामवंत, सुग्रीव, अंगद या प्रमुखांना समोर बोलवलं आणि सांगितलं, सुग्रीवा, आता भरपूर अयोध्येत राहिले, आता तुम्ही घरी गेलं तरी चालेल, घरी गेलं तरी चालेल. ह्यांना तर ते पाहिजेच होतं, जशी आज्ञा देवा. आणि ते गेले निघून. पण लक्ष्मणाला आवडलं नाही, लखनजीला आवडलं नाही. लखनजी म्हणले, देवा दादा, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना कोणी जा म्हणतं, पण ते पाहुणे किती महत्वाचे, किती महत्वाचे, किती मदत केली त्यांनी, आणि तुम्ही खुशाल त्यांना जा म्हटले. लक्ष्मणा, जरा शांत चित्तानं विचार कर. अरे शांत चित्तानं विचार कर. जे तुला कळतं ते मला कळत नाही असं तुला वाटतं का? आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला जा म्हणायचं नसतं, हे तुला कळतं, मला कळत नाही. मग जा का म्हटले? त्याने जे उत्तर दिलं ते लय गोड आहे. त्यांनी सांगितलं, लखन, ते आहेत देवाजवळ आणि चिंतन करतायत किष्किंधेचं, म्हणजे संसाराचं. आहेत देवाजवळ आणि चिंतन करतायत संसाराचं. लखन, देवाजवळ बसून संसाराचं चिंतन करण्यापेक्षा संसारात राहून देवाचं चिंतन केलं काय वाईट आहे? म्हणून त्यांना मी जा म्हटलो. म्हणून तुकोबराच्या भाषेत, देह असो माझा
कुठेही असला तरी चालेल देवा, पण चित्त तुझ्या पायावर असलं पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये मन देवाजवळ राहिलं पाहिजे. शरीर कुठेही असलं तरी चालतं मंडळी. मन, याला एक उदाहरण देतो आणि अभंगाच्या दृष्टीने प्रवेश करतो. लय गोड उदाहरण आहे. उदाहरण असं आहे, एकदा अकबरानं बिरबलाला जवळ बोलवलं. बिरबल, आणि काय, मला रात्री स्वप्न पडलं रे. काय स्वप्न पडलं? स्वप्न तसं बरं पण आहे आणि वाईट पण आहे, पण काय पडलं सांगा ना देव, बादशाहजी सांगा ना. खरं तर बादशाला बिरबलाची थट्टा करायची होती. काय नाही रे म्हणले, रात्री स्वप्न असं पडलं, आपण दोघं रस्त्याने चाललो होतो, मग रस्त्यात 2 खड्डे होते. बरं, बिरबला एका खड्ड्यात तू पडला आणि एका खड्ड्यात मी पडलो. अरे अरे वाईट झालं म्हणजे. नाही पण फरक आहे म्हटले, मी मधाच्या खड्ड्यात पडलो आणि तू घाणीच्या खड्ड्यात पडला म्हणजे. सगळे दरबारातले हसले, पण बिरबल गप ऐकून घ्यायला उमेद दशरथी थोडीच आहे. बिरबल म्हणजे मराठीतला भाऊ कदम आणि हिंदीतला कपिल शर्मा आहे तो. हजर जबाबी. ते काय बादशाहजी, योगा योग असा, जसं स्वप्न तुम्हाला पडलं तसं स्वप्न मला पडलं. म्हणजे काय, आपण दोघं रस्त्याने चाललो होतो म्हणजे. हो, रस्त्यात 2 खड्डे, हो, एका खड्ड्यात तुम्ही, हा, एका खड्ड्यात मी, बरोबर, तुम्ही मधाच्या खड्ड्यात, मी घाणीच्या खड्ड्यात. अरे हेच ना, म्हणजे माझं थोडं जास्त आहे म्हटले. काय, थोड्या वेळानं तुम्ही मधाच्या खड्ड्यातून बाहेर आले आणि मी घाणीच्या खड्ड्यातून बाहेर आलो, आणि तुम्ही मला चाटू लागले आणि मी तुम्हाला चाटू लागलो. तुमच्या लक्षात आलं? तर उत्तर आहे का मंडळी? आम्ही कोण्या खड्ड्यात पडलो याला अर्थ नाही, आम्ही चाटतो का याला अर्थ आहे. आम्ही व्यापारात आहोत का परमार्थात आहोत, ब्रह्मचारी आहोत का गृहस्थी आहोत, संसारिक आहोत का संन्यासी आहोत, हे मायने ठेवत नाही. आमचं चित्त कुठे हे मायने ठेवतं. आमचं मन चाटतं काय, मन महत्वाचं आहे. पण परमार्थात मन लवकर इकडे येत नाही. खरं सांगा, जेवढी तळमळ आम्हाला संसाराची तेवढी तळमळ आहे का? तुकाराम महाराजांनी लय कळकळीने एक शब्द वापरला. हो, तुकाराम महाराज म्हणले, कार्य नाही तैसी देवाची, कार्य नाही तैसी देवाची, कार्य नाही तैसी देवाची, कार्य नाही तैसी देवाची कोणी सोडली सोडे बुद्धे, सोडी बुद्धे, अरे नाही तैसी देवाची जोडी, अरे नाही तैसी देवाची जोडी, तैसी देवाची जोडी, अरे नाही तैसी देवाची जोडी, कोणी सोडी काय सरळ महाराज म्हटले, तुला देवाची तशी गोडी का नाही? म्हणजे कशी? नागवणी सोडी पत्नी जैशी. बायको तुझी एवढी फजिती करती तरी तुला तिची गोडी आहे, तशी देवाची का नाही? असा प्रश्न महाराजांनी विचारला. कधीतरी याच्यावर विचार केला पाहिजे आपण, निदान ज्यांना बायका आहेत त्यांनी तरी. माझे एक वेगळे बाबा. तुम्हाला सामुदायिक प्रश्न विचारतो, माणसाचा तुमचा सगळ्यात जास्त अपमान करणारी व्यक्ती कोण? बायको. अगदी बरोबर बोलले तुम्ही. माणसाचा सगळ्यात जास्त अपमान करणारी कोण आहे? बायको आहे. माणसाला सगळ्यात जास्त फजिती करणारी कोण आहे? बायको. ती एवढी फजिती करते तरी तुला तिची गोडी आहे. नागवणी सोडी पत्नी जैशी, तशी देवाची का नाही रे तुला गोडी? बाई किती फजिती करते, देव का पटवून 2 मिनिटात? 2च मिनिटात पटवून देतो. बायकोला प्रवासाला घेऊन निघालेला माणूस, पुरुष जेव्हा बायकोला प्रवासाला घेऊन निघतो तेव्हा पिशवी कोणाच्या जवळ असते? गाड्याच्या. पिशव्या जर 2 असल्या, एक जड आणि एक हलकी, तर जड कोणाच्या बोकांडू? माणसाच्या. स्टँडवर गेल्यावर एसटीची चौकशी कोणी करतं? तुम्ही घाबरू नका, तुम्ही मोकळ्या मनानं उत्तर द्या. आंदोलन छेडलंय मी.
मी हिम्मत केली तुम्ही मदत करा. आणि मी तरी हिम्मत का केली, मला बायको नाही म्हणून. मी काय हिम्मत होती बोलायची कीर्तन. हा, एसटीची चौकशी कोणी करायची? पुरुषाने. एसटी आल्यावर पळू पळू जागा कोणी घ्यायची? मालकाने. आणि एसटी जर एकच जागा भेटली तर बसायचं कोणी? बायकोनी. हो बरं, 2 जागा भेटल्या तर खिडकीची बाजू कोणाला? मोकळी हवा खायला ती, आणि एसटीत लोकांचा घाम वास घ्यायला यो. किती फजिती. बरं, कंडक्टर आल्यावर तिकीट कोणी फाडायचं? माणसाने. बरोबर. हा, तिला जर पाणी प्यावं वाटलं तर बाटली कोणी आणायची? तिला उसाचा रस प्यावा वाटला तर बाटली कोणी आणायची? मालकाने. तिला कुरकुरे खाऊ वाटले तर पुढं आणायचा कोणी? मालकाने. किती फजिती. बरं, एवढं खाऊन तिच्या पोटात डच मळण ती जर वकली तर तिच्या शेजारी कोणी बसायचं? हा, मालकाने. एकदा असंच कीर्तनात सांगू लागलो बरं माऊलीने. चौपदार मला, महाराज का तो पुसाव बी लागतो मला. तो मला चौपदार मला काय, एका गावातली घटना आहे. बसायचं कोणी? किती फजिती. बरं, एवढं करून पाहुण्याच्या घरी गेले तर निघताना साडी नेसायची कोणी? हाय का नाही माझे? हा, बरं, अजून वनवास संपला नाही, याचा फजिती संपली नाही अजून. परतीच्या प्रवासात हिच्या पाहुण्याकडे जर गेलेला असला, हा, हिच्या, तर तुम्ही माझ्या पाहुण्याशी कशी चुकीची वागली हे ऐकत यावं लागत. ह्याच्या पाहुण्याकडे जर गेला तर तुम्ही माझ्या पाहुण्याशी कशी चुकीची वागली हे ऐकत यावं लागत. खरे का खोटे? तुम्ही एवढे ब्रह्मचारी, तुम्हाला एवढं बारीक कसं माहिती? तुमच्यासारखे ऋषीमुनी भेटतात आणि सांगतात, त्यांचं ऐकून सांगतात. मला तरी माहित असण्याचं काय कारण आहे? असे ऋषीमुनी भेटतात, सहनशील तपस्वी ऋषी सांगतात मला. बरं, एवढा त्या बाईनं ताप दिला तरी तिला घरीच आणावं लागत. जसा एखादा गुरखी सर म्हैस नेतो चाराय, एखादा गुरखी म्हैस चारायला नेतो, ती उधळली, ती कोणाच्या धनावर पडली, तिनं किती त्रास दिला तर ती म्हैस कुठं आणावं लागत? दावणीलाच. तसं फक्त दृष्टांत आणि सिद्धांताची गफलत करून मला अडचणीत आणू नका तुम्ही. त्या बाईनं किती त्रास दिला तरी तिला कुठं आणावं लागतं? घरी. आणि घरी आल्याबरोबर ती पिशवी आदळती, कोपरापासून हात जोडीती आणि म्हणती, याच्यानंतर तुमच्या सोबत कुठंच. बघा, अनुभवाचे बोल सगळे सांगायला लागले बघा. यामध्ये स्त्रीची निंदा नाही, यामध्ये आता दृष्टांत फिरवायचा. आता काय फिरवायचा? दृष्टांत फिरवायचा. श्री गुरु चंद्रशेखर महाराज यांनी चिरंजीव पदावर 15 दिवस प्रवचन केले महाराज आमच्या चातुर्मास्यात. ते नको नको स्त्रियाचा परमार्थ, नको नको स्त्रियाचा एकांत, ही ओवी आली. हो, करती आघात पुरुषाशी ओवी आली चिंतनात. ही ओवी जेव्हा आली तेव्हा गुरुवर्य शेखर महाराज लय गोड बोलले होते. श्री गुरु म्हटले होते, मग नको नको स्त्रियाचा परमार्थ म्हणजे स्त्रीला का परमार्थाचा अधिकार नाही का? मग यारे यारे लहान तोर याती भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाची, अपिचेत्सु दुराचारो भजतो माम नन्य भाग, स्त्रियो वैश्यास तथा शूद्रा ते पी अंतिम पराम गतिम. हे नव्या अध्यायात भगवान बोलले की नाही स्त्रीला अधिकार आहे की नाही? मग असं स्त्री बद्दल का बोलले? त्याचं उत्तर श्री गुरुने दिलं होतं, साधक जेव्हा पुरुष असेल तेव्हा त्यांनी म्हणायचं नको नको स्त्रियाचा परमार्थ, पण साधक जेव्हा स्त्री असेल तेव्हा तिनं म्हणायचं नको नको पुरुषाचा एकांत. नारद भक्ती सूत्रातलं वचन आहे, स्त्री धन नास्तिक चरितम न श्रवणीयम. बाईचं नास्तिकाचं धनाची चर्चा ऐकू नये. म्हणजे स्त्रीची निंदा आहे का यात? नाही. जर साधक पुरुष असेल त्यानं स्त्रीचं वर्णन ऐकू नये, आणि साधिका जर स्त्री असेल तिनं पुरुषाचं वर्णन ऐकू नये. आता हे प्रमाणे नागवोनी सोडी पत्नी जैशी, हे प्रमाणे साधक जेव्हा पुरुष असतो तेव्हा त्यांनी म्हणायचं नागवोनी सोडी पत्नी जैशी, आणि स्त्रीनं म्हणायचं नागवोनी सोडी पती जैसा. किती पतीची सेवा करतो हा बेवड्याला, किती काय लायकी, किती कदर आहे तुमची, तरी करतो की नाही? मग तेवढी गोडी आम्हाला देवाची का नाही? ते मन आम्ही काढून इकडं का लावत नाही? लावलं ना मंडळी,
लय मजा आहे. याला उदाहरण मी कायम सांगत असतो. 2 मिनिटात उदाहरण सांगतो. उदाहरण असं आहे, वर्ल्ड कपची मॅच आहे. कोणती? क्रिकेटची माहिती आहे का तुम्हाला? बाबा तुम्हाला भाऊ माहिती? मॅच कोणती आहे? बारकी सारखी सिरीज नाही महाराज, डायरेक्ट वर्ल्ड कप आहे. मॅच वर्ल्ड कपची, ती फायनल, आणि ती भारत विरुद्ध पाकिस्तान. एक तर फायनल, वर्ल्ड कपची फायनल, त्यात भारत विरुद्ध पाकिस्तान, फायनलची मॅच, आणि भारत विरुद्ध पाकिस्तान. त्या दिवशी महाराज भारतच नाही, जगाचे डोळे त्या मॅच कडे लागलेले असतात. सट्टा बाजार जो असतो ना त्यातला, तो तेजीत येतो त्या दिवशी. भारत आणि पाकिस्तान समोरासमोर असल्यावर लय चुरशीची लढत असते. भारत विरुद्ध पाकिस्तान फायनलची मॅच आहे. पाकिस्तानचा कप्तान, भारताचा कप्तान अंपायर जवळ आलेला आहे. टॉस केलेला आहे आणि टॉस पाकिस्ताननी जिंकला. क्या करोगे? बॉलिंग या बल्लेबाजी? पहिले हम बल्लेबाजी करेंगे, बॅटिंग करणार आहे. ठीक आहे. आणि पाकिस्तान बॅटिंग आणि बॉलिंगला, फिल्डिंगला भारत. आणि पाकिस्तानने 280 रन बनवले. पाकड्याला एवढे निघणार नाहीत, पण आजच्या दिवसात किती रन काढले? 280. आता भारताला जिंकण्याकरता किती पाहिजे? 281 रन पाहिजे. तुम्हाला एवढ्या लवकर कस काय झालं? ही कीर्तनातली मॅच असल्यामुळे लवकर उरत. मग बॅटिंग झाली भारताची चालू. भारताचे ओपनर विराट कोहली आणि रोहित शर्मा आले आणि 49 ओव्हर झाले. वेळ कमी आपल्याकडे काय कमी? वेळ कमी. 49 ओव्हर झाले आणि भारताला 49 ओव्हरामध्ये 270 रन करता आले. आता ओव्हर राहिली 1 आणि रन पाहिजे 11. म्हणजे 12 बॉल मध्ये 11 रन. असं होय. हा, तुमच्यासारखे विद्वान असले मला डोकं चालवायचे काय करायचे? आहेत ना तुम्ही मदतीला? बॉल किती आहेत? 6. रन किती पाहिजे? 11. फुल टेन्शन मध्ये मॅच आली. डोळ्याची पाप निलवत नाही महाराज टीव्हीकडे डोळ्याला. खरे का खोटे? मला विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांचे चालू आहे. एका कीर्तनात असंच एक जण म्हटला, महाराज ते ओपनर आहेत, शेवटी राहत नाहीत. मी आमची अजून विकेटच उडली नाही. तो काय म्हणणं? कीर्तन करायला चिमटीत धरायचा प्रयत्न करते. मी कसा चिमटीत सापडन? एवढा कीर्तनकार चिमटी सापडाय काय हिंमत पाहिजे का नाही? असे विराट कोहली आणि रोहित शर्मा 6 बॉल 11 रन पाहिजे. पहिला बॉल आला, एकही रन निघाला नाही. तुम्ही लक्षात राहू दे बरं आता हिशोब. 5 बॉल 11 रन. फुल टेन्शन सगळ्यांना. दुसरा बॉल आला आणि विराट कोहलीने एकदम 6 मारला. सगळे असे खुश झाले. आता 4 बॉल 5 रन. मॅच अवसानात आली. तिसरा बॉल टाकला. विराट कोहलीने आयुष्यात पुन्हा एक शॉट मारला, पण कॅच आउट झाला. तीन बॉल 5 रन. हार्दिक पांड्या उतरला, चालेल का? हार्दिक पांड्या आला. बाईक म्हणली चहा करू. एवढंच नाही, राहुल महाराज चौपदाराला, महाराज खबर रुकमाय झालं, आबंग घ्यायचा सांगा. फुल डोळे ते. आणि आता 3 बॉल 5 रन. पुन्हा बॉल आला. कशी तरी 2 रन निघाले. आता 2 बॉल 3 रन. 5वा बॉल आला, एकही रन निघाला नाही.
आता सगळं भवितव्य एक बॉल 3 रन म्हणजे चौका मारणं कंपल्सरी. पांड्या चौका, पांड्या चौका. त्याच्यापर्यंत आवाज जात नाही पण लोक आरडतात का नाही. पांड्या चौका. सगळ्याचे डोळे लागले. शेवटचा बॉल. त्या बॉलरनं बॉल घेतला पाकिस्तानच्या. आधी चाटला. कम चाटीत काय माहित बाबा घेण्या चेंडू असा जाऊ त्या पिठाला माग धूळ खाऊन पोट भरते. पाकिस्तान खरंच पिठाला मागे. नंतर मांडीवर घासला. मी कधी खेळलो नाही क्रिकेट. खेळणाऱ्याला विचारतो हे मारात बॉल घास येतात का मांडी खायची येतात नेमकं काय करतात काय. असा घासला. सगळ्याचं लक्ष या शेवटच्या बॉलवर. बॉलरनं बॉल फेकला आणि तेवढ्यात लाईट गेली. दृष्टांत संपला मा. संपला मा दृष्टांत. लाईटच गेली तर दृष्टांत लांबू काय आला. आता सिद्धांताचं वाक्य ऐका. त्या वेळेला ऐकताय ना. त्या वेळेला आपल्या मनात जसं होतं ना तसं एकदा जरी देवा करता झालं तरी देव भेटलो. मलाच म्हणतात इधर से उखाडना और इधर लगाना. पण हे मन जेवढ्या सहजासहजी संसाराकडे धावतं तेवढ्या सहजासहजी देवाकडे येत नाही. मग या मनाला परमार्थात आणण्याकरता साधू संतांनी युक्त्या केल्या. कधी त्या देवाचा महिमा गायला, कधी त्या देवाचं स्वरूप सांगितलं, कधी त्या देवाचं रूप सांगितलं, कधी त्या देवाचं चरित्र सांगितलं. तसंच आपलं मन काळ भैरवाच्या मंडपात येऊन उपयोगाचं नाही. आपलं मन त्याच्याकडे लागलं पाहिजे. ते लागण्याकरता त्याचं स्वरूप सांगितलं. कधी कधी शिवजी कसे आहेत ते भगवान काळभैरव साक्षात शिवाचा अवतार आहे. पुढे आपल्याला कथा पाहायची आहे. शिव अवतार आहेत आणि कसं यांचं रूप आहे, कसं यांचं स्वरूप आहे, कसा यांचा महिमा आहे हे सांगण्याकरता प्रवृत्त झाले. सगळ्यात महत्वाचं माणसाचं रूपही महत्वाचं आहे. स्वभाव एक महत्वाचा असतो. स्वरूप सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय बनत नाही. स्वरूप सगळ्याला तो सद्रूप आहे, तो चिद्रूप आहे, तो आनंद रूप आहे. सद म्हणजे काय, चिद म्हणजे काय, आनंद म्हणजे काय हे सामान्य लोकांना तिथपर्यंत पोहोचणं शक्य नाही. पण सामान्याला जेव्हा इकडे आणायचं असतं तेव्हा त्याचा स्वभाव कळाला पाहिजे, त्याचं रूप कळालं पाहिजे. रूपही महत्वाचं आहे आणि स्वभावही महत्वाचा आहे. रूप का महत्वाचं आहे? रूप का महत्वाचं आहे? त्या कालभैरव उपासनेमध्ये भैरवाच्या 3 प्रकारच्या ध्यानाचा विचार आहे. भैरवाचं सात्विक ध्यान, भैरवाचं राजस ध्यान आणि भैरवाचं तामसी ध्यान. तसे श्लोक पण आहेत. ते कालच वाचण्यात आल्यामुळे मला काही पाठ झाले नाही, माफी मागतो. पण भाव सांगतो. 3 रूप सांगितले काळ भैरवाचे आणि ज्या ध्यानाने म्हणजे ध्यानाचा उद्देश ज्ञान आहे ते भैरवाचं सात्विक ध्यान आहे. ज्या ध्यानाचा उद्देश भोग आहे ते भैरवाचं राजस ध्यान आहे. आणि ज्या ध्यानाचा हेतू आमची रोग बाधा भूत पिशाच हे जाणं आहे हे भैरवाचं तामसी ध्यान आहे. पण ते ध्यान होण्याकरता त्या भैरवाची मूर्ती डोळ्यासमोर पाहिजे, त्याचा स्वभाव आपल्याला माहित पाहिजे. मला वाटतं त्याचा स्वभाव काय तुम्ही ऐकलाय. हो, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती.
त्या शिवाचे पाय माझ्या चित्तेत का तो भोळा आहे म्हणून. तो कसा भोळा आहे आपण परवा ऐकलेलंच आहे. पण उगा मला संगतीला म्हणून एक लक्षण सांगतो, चालेल ना? तो भोळा काय, भोळा कशाला म्हणतात, भोळा कशाला म्हणतात ते ऐका. लेकरं लय भोळे असतात, माणसं तेवढेच लेकरं भोळे असतात. असो बस, लेकराला भोळं का म्हणायचं? बघा, कोणी पाहुणा आला की बायला वाटतं पाहुण्याने लेकराच्या हातात काहीतरी द्यावं, अशी बाईची काय असते अपेक्षा असते. एक पाहुणा आला आणि पाहुणा निघायची वेळ तरी खिशाकडे हातच घालीन. बाई लेकरू कडावर घेऊन आली, त्याला वाट लावाय, दरवाजात आल्यावर तरी त्याचा हात जाईन, माय लेकराला काहीतरी देईन. सगळ्याच बाया अशा असतात असं नाही, आंबिलवाडीतल्या तर तशा मुळीच लेकरू. मग ते पाहुणा काय खिशाकडे हातच घाली ना, त्या बाईनं हळूच लेकराला चिमटा घेतला आणि ते लेकरू लागलं रडायला. ते लेकरू रडायला लागलं, हेच म्हणे पाहुण्याला पैसे मागायचे असतात. पोरग म्हणलं माझ्या मनी नाही ध्यानी नाही, हे कमाशी म्हणायला लागली. पाहुण्याच्या लक्षात आलं काय की आपला पोराच्या लेकरात काही हातात काहीतरी द्यायचं राहिलं. पाहुण्यानं खिशात हात घातला, पाकिट काढलं. पण दुर्दैव त्या दिवशी पाहुण्याचं असं, 100ची नोट नाही, 200ची नाही, पाकिटा सगळ्या 500च्याच. पण तो प्रसंग असा असतो, पाकिट काढलं मागे बी पाय घेता येत नाही, पुढे टाकले मागे घेता येत नाही. पाहुण्यानं 500ची नोट काढली आणि लेकराच्या हातात दिली. बाई एकाच गोष्टीची वाट पाहू लागली. कशाची? पाहुणा जाण्याची. आणि पाहुणा गेला नाही, गेला लवकर गेला, वेळ कमी आपल्याकडे. पाहुणा गेला. आता बाईला एकच, पोराच्या हातातले 500 घ्यायचे. बाळो ते कागद मला दे, पोरग पक्को ते मोठं सोडेल. बाईनं काय केलं, दुकानात गेली नाही, 50 पैशाचं चॉकलेट आणलं माऊली. कितीचं? 50 पैशाचं. त्या लेकराला दाखवलं, बाळू हे बघ चॉकलेट, मम्मी मला दे, मम्मी. मग तो कागद मला दे. लक्षात येते का तुमचं? मग त्या लेकरानं चॉकलेट घेतलं 50 पैशाचं आणि 500ची नोट दिली. का बरं दिली त्या लेकरानं? भोळ आहे म्हणून, भोळ आहे म्हणून. तेच साबर झालं नाही ना द्यायचं. भोळ भोळ काय करतं, थोडं घेतं लय देत. तसं शिव भोळा काय, बेलन पाणी घेतं मोक्ष देत. फक्त काय घेत, हो, एक पसा पाणी एक बिलवदळ, पूजन सकळ सोपे बहु आहे ना महाशिवरात्रीच्या प्रकरणात. मग शिव काय आहे, भोळा. आणि त्याचेच अवतार काळ भैरव असल्यामुळे हा सुद्धा काय आहे, भोळा आहे. भोळा आहे. महाराज तात्काळ फळ देणारी देवता आहे, तात्काळ फळ देणारी देवता आहे. म्हणजे आपण त्याची सेवा कोण्याही भावनेने करा, ती भावना माणसाची पूर्ण करणारी ही देवता आहे. असो मग तो भोळा आहे. भोळा झासला की माणसाची प्रवृत्ती झाली. पण जसं स्वभाव महत्वाचा असतो, व्यवहारात रूपही महत्वाचं असतं. याला उदाहरण देऊ, एकदम सोपं उदाहरण देतो. उदाहरण काय, एका बाईनं 20 लिटर दूध घेतलं, किती, आणि घोटून त्याचं 10 लिटर केलं. त्याच्यात काजू, बदाम, चारोळे, पिस्ता, साखर, केशर, वेलदोडे, अजून काय टाकायचं, गांजा सोडून काय बी सांगा बघा. गांजा तेवढा सांगा, कारण बासुंदी नाचवायची नाही आपण. अशी काय तयार केली दाजी, बासुंदी तयार केली. एवढी भारी बासुंदी तयार केली. पण जी बाई बासुंदी वाढायला आली, आमच्या तात्याच्या भाषेत, तिच्या नाकातून शेंबूड गळत होता, कानातून पू येत होता, डोळ्यात चिपडं होते, केस इचकलेले होते, त्याच्यावर वाद चालत होत्या, अंगावर कळकट साडी, घ्या बासुंदी. पण चांगले का नाही, बासुंदी चांगली का वाईट, चांगलीच. पण आणणारा असा असला खाऊ वाटते का. आता उदाहरण क्रमांक 2, एका बाईनं 1 लिटर दुधात 10 लिटर पाणी टाकलं, बस झालं ना. आणि 1 किलो रवा त्याच्यात हाटला. कशात,
त्या पाणीच होते सर, नावाला दूध पांढरं दिसतं पण दूध पाणी दूध म्हणायचं त्याला. त्याच्यात 1 किलो रवा हाटला, 2 किलो साखर टाकली, उगा वास येण्याकरता उगा कुजलेली एवढी एवढी बडीशेप आणि वेलदोडे टाकले आणि मग ती काय म्हणू त्याला, आता मला म्हणावं बी वाटत ना, खीर म्हणू का 2 मिनिटासाठी. ती खीर ती घेऊन आली, पण येताना असं ताट घेतलं, त्याच्याभोवती गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या, त्याच्यामध्ये ती वाटी ठेवली, त्याच्यावर सुंदर एक मोगऱ्याचं फूल ठेवलं आणि येणारी बाई स्वच्छ स्नान वगैरे वेणी फणी करून आली. ती खाऊ वाटते का नाही? खाऊ वाटते. हॉटेलमध्ये असंच असत. हो, ते महिना आंघोळी करीत नाहीत, फक्त सजून आणतात. भारी भारी. आतमध्ये जाऊन पाहिलं, आयुष्यभर कोणी खाणार नाही. मी डोळ्यानं पाहिलेलं सांगतो, मी भैरवाच्या पुढे खोटं बोलणार नाही. एसटीतून चाललो होतो, या नगरच्या बाजूला स्टँडच्या बाजूलाच लय गाडीत बघा वडापावचे न्यायचे बघा तुम्ही, ते दोन्ही बाजूला. पूल व्हायच्या आधीची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, उड्डाण पूल व्हायच्या आधी. महाराज मी पाहिलं एसटी ट्रॅफिक मध्ये जाम झाली होती आणि एक माणूस वडे तळत होता, वडापाव ते वडे बटाट्याचे वडे तळत होता आणि त्याच्या कानातून पू येत होता. त्यानं बोट घालून पू असा झटकला आणि तोच पिठामध्ये हात घातला. तेव्हापासून मी खात नाही बाबा बाहेरचं काय. आणि तुम्ही तरी आता 8 दिवस वडा खाणार नाहीत बाई, मी लिहून देतो तुम्हाला. तुम्हाला वडा दिसला की मी दिसल आधी. वडा दिसायचे कोण दिसल? पठ्ठ्यात दिसणार तुम्हाला ध्यानात. ज्याला मांडणी म्हणतो त्याला इंग्रजी शब्द काय रे भाई, प्रेझेंटेशन काहीतरी शब्द आहे, ते लय महत्वाचे. म्हणून जसं स्वभाव महत्वाचा आहे तसं दिसणं सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून माझा भैरव माझा शिव भोळा आहे, पण याचं रूप कसं आहे, जेणेकरून आमचं मन लावण्याकरता मला आलंबन सापडेल, हे मन इकडं येईल. मग ह्याच्या रूपाचाही परिचय आपल्याला करून दिला, त्याचा गोड एक एक अवयवाचा एक एक अलंकाराचा परिचय आज संत नरहरी महाराज या अभंगातून करून देतात. त्यात सगळ्यात महत्वाचा परिचय पहिल्या चरणात. चरम
म्हणतो भगवान भैरवनाथ हे शिवाचेच अवतार आहेत. म्हणून काशीखंड या ग्रंथामध्ये त्या भैरवाचं जे रूप सांगितलं ते जवळजवळ शिवासारखे आहे. भैरव 64 आहेत, त्याच्यात 8 प्रकारात 64 आहेत. एका कोटीत 8 भैरव आहेत. आपण म्हणतो की नाही 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव. भैरव किती आहेत? 8 कोटी. 8 कोटी म्हणजे 8 कोटी या संख्येवाचक नाहीत, 8 प्रकारचे भैरव आहेत. कोटी म्हणजे प्रकार. 8 कोटीचे भैरव आहेत आणि एका कोटीमध्ये परत 8 आहेत. असे 8 64 भैरव आहेत. आणि या 64 भैरवाचा प्रमुख काल भैरव आहे. त्यात बटुक भैरव आहे, त्याच्यात बटुक भैरव, बाल भैरव, उग्र भैरव असे भैरवाचे रूप आहेत. भैरव ही देवता अशी आहे, भैरव देवता जशी आस्तिकाची तशी नास्तिकाची पण आहे. बौद्ध वेद मानत नाहीत पण भैरवाला मानतात. कारण जेवढी भैरवाची मंदिरं भारतात आहेत तेवढीच नेपाळमध्ये, तिबेटमध्ये भैरवाची मंदिरं. फक्त ते भैरवाला बोधिसत्व म्हणून उपासना करतात. त्याच्या उत्पत्तीच्या कथा बौद्ध दर्शनामध्ये आहेत. भैरव ही देवता शाक्त उपासनेमध्ये सुद्धा आहे. कालिकेच्या मंदिराच्या तिथेही क्षेत्रफळ म्हणून तुम्ही पहा, सप्तशृंगीला जर गेलात तर सप्तशृंगीच्या मंदिराच्या बाजूलाच काळ भैरवाचं मंदिर आहे. मग शाक्त उपासनेतला भैरव कसा आहे? शाक्त उपासनेतला भैरव आहे शिवाच्या गणातील एका गणाला पार्वतीने शाप देऊन दिलेला जन्म म्हणजे भैरव, असं शाक्त उपासनेतला आहे. आणि आपल्या शैव उपासनेतला जो भैरव आहे, शैव उपासनेतला भैरव म्हणजे भगवान शिवाचा हात आपटून प्रगट झालेला अवतार आहे, असा भैरव आहे. हा 64 भैरवाचा प्रमुख कोण आहे? काल भैरव आहे. मग त्याचं रूप कसं आहे? जसं शिवाचं रूप आहे तसंच एक रूप आहे. फक्त 2 प्रकारचा फरक आहे. काही भैरवाला मिशा आणि 3 डोळे दाखवलेले काही ठिकाणी. इथं मी एवढं न्याळून पाहिलं नाही. मिशा आहेत का इथं भैरवाला? इथं मिशावाला भैरव आहे म्हणजे हा काल भैरव आहे. जिथं भैरव असतो पण मिशा नसतात तो बाल भैरव असतो, ज्याला बटुक भैरव म्हणतात. बटुक भैरवाला मिशा नाही. जिथं भैरवाला तूप आणि शेंदूर आहे तो बटुक भैरव आहे. मला वाटतं ह्याला शेंदूर नाही आणि तूपही नाही, तेल असेल, तेल आहे. हा काय आहे? काल भैरव आहे. असं भैरवाच्या उपासनेमध्ये काय आहे? फरक आपल्याकडे केलेला आहे. आता भैरव म्हणजे साक्षात शिवाचे अवतार असल्यामुळे शिवासारखंच रूप आहे. काय आहे भैरवाच्या अंगाला? उटी कोणती आहे? आपल्या अंगाला उटी आहे. माणसं तोंडावर किती उटी लावितात, याच्यापेक्षा बाया लई हो फिरून लावली. फेरेन लावलीच पण ते फिरून लावावं लागत ना, म्हणून मला फिरून लावलं. हो एवढे थर असतात महाराज, एवढे थर. एखादा टिकाव घेऊन जर उकरा गेलं तर ट्रॉली भरून आपण उठ्याला. आणि बाया आणि माणसं कुठं मागं राहिलेत आता? बायासारख्या शृंगार आता पुरुषांना सुद्धा आहे. बाया भोवाया कापायच्या मधल्या काळात आता पोरं बी कापायला लागली. एकाच्या पायला अशा रेशान गिशान इथं टिपकान. म्हणजे काय म्हणजे महाराज फॅशन आहे, घाल मला चुलीत फॅशन. असं जाऊ द्या. आपण अंगाला चंदनाची उटी लावतो, आपण अंगाला अंगराग लावतो. हो जवादू जव आधी 8 पदार्थ मिश्रण केले जात ते लावतो, उठणं लावतो. पण भगवान शिव, भगवान भैरव अंगाला काय लावतात? भस्म लावतात. चिता भस्म लेप. आणि ते भस्म कोणतं आहे? चितेचं. आणि तेही ताज. तुम्ही उज्जैनला जर गेले तर भस्म आरती चालू होताना तिथं विचारलं जातं बीपीचा त्रास आहे का, कोणा हृदयाचा त्रास आहे का? ज्याला सहन होतं त्यांनीच मंदिरात राहा. आणि ताज्या चितेचं भस्म आणून शंकरावर झटकून त्याची काय केली जाते? भस्म आरती असते. शंकराला ताज भस्म लागतं रोज. म्हणजे या भैरवाच्या अंगावर, या शिवाच्या अंगावर उटी कोणती आहे? भस्म उटी आहे. ह्या भस्म उटीचा काय अर्थ आहे? भस्म म्हणजे राख. राख. शिवजी अंगाला राख लावून आम्हाला काय शिकवतात? भैरव आम्हाला अंगाला राख लावून काय शिकवतात? भैरव आम्हाला अंगाला राख लावून हे शिकवतात, तू किती पळ शेवटी याची राखच होणार आहे. तू किती कमव याची शेवटी काय होणार आहे? राखच होणार आहे. विपाई आगी माझी पडे
तरी भस्म होऊन उडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा, या चुके दोही काजा, तरी कुर्मीचा होय पुंजा, हा परिणाम कपिध्वजा कश्मलू. हा मारा शरीर साधूचा असो, पारमार्थिकाचा असो, विषय लंपटाचा असो, किंवा नैष्टिक ब्रह्मचार्याचा असो, किंवा संसारिकाचा असो, शरीराला आस्ती जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि विनश्यती, हे 6 विकार ठरलेलेच आहेत. तुम्हाला दृष्टांतानं जर पटवून द्यायचे ठरले ते 6 विकार व्यवहाराच्या भाषेत सांगतो तुम्हाला, एकदम सोपे. एखादा दाढी मिशावाला पोरगा दिसला की लोक म्हणतात, काय रे बुंदी कधी खाऊ घालतो? राहुल महाराज बुंदी कधी झाली? अरे अरे चुकला मा. अरे बुंदी कधी खाऊ घालतो? आता नाही ना चुकला अंदाज? नाही आता बरं वाटलं. बुंदी कधी, याचा अर्थ काय? लग्न कधी करतो. एकदा त्याचं लग्न झालं तर 4-5 महिने वाट बघतात. बरोबर का रे? पेढे कधी खाऊ घालतो? अरे बुंदी तरी पचू दे. आहे का नाही व्यवहाराच्या गोष्टी? पेढे कधी खाऊ घालतो? तीन मामा आहे, थांबा 4-5 महिने आहे. हा पहिला विकार आहे, आस्ती. मामा लय पेढा पेढा म्हणून लागले ना, हा घ्या पेढा. काय? पोरगा झाला, ज्या येते. मामा कुठे? नगरला आहे. संध्याकाळी घरी लवकर या. काय? बाळूचा वाढदिवस आहे, वर्धते. आणि मामा 10-15 वर्ष वापस आलाच नाही. जेलमध्ये अटकला होता का कुठे यात्रेला गेलता मला काय माहिती. आणि त्यानं असा कवळा मिशावाला पोरगा पाहिला. काय रे हे कोण आहे? म्हणजे आपला बाळू ना. हा एवढा बदल झाला? विपरिणमते. हा देहाचा कोणता विकार आहे? विपरिणमते. त्यात काय होतात? बदल होतात. का हो? तुम्ही वारीला येत होते, आजकाल येत नाही. महाराज गुडघे आता चालू देत नाहीत, अपक्ष येते, त्याची झीज होते. म्हणजे का हो? ते कीर्तनाला याचे आजकाल दिसत नाही. महाराज कोरोनात विनश्यती. षड विकार षड वैरी मिळवणी तापत्रयाने विनदिले. हे शरीर आहे ना, एक दिवशी याचं भस्मच होणार आहे. म्हणून बापानो, ज्यानं डोळ्यासमोर भस्म ठेवलं नाही या शरीराचं, त्याचा वाकडा पाऊल कधी पडत नाही. कथा लय मोठी आहे, पण आता मला सांगू का नको पुढे आपल्याला बोलायचं, पण सांगतोच 2 मिनिटात. एक राजा होता, ऐका. स्त्री लंपट होता, अति स्त्री भोगी होता, आणि त्याने अतिरेक केल्यामुळे त्याचं पुरुषत्व गेलं आणि राजा नपुंसक झाला. पुरुषत्वच गेलं राजाचं. मरण भले असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं म्हणला. पण आत्महत्या करूत, उद्या पेपरला बातमी येईल, एवढा मोठा राजाने आत्महत्या करून मेला. नाना फडणवीसांचं वाक्य आहे, मोठ्याचं दुःख मोठंच असतं, झोपडीतलं दुःख झोपडी एवढंच छोटं तकलादू असतं, राजवाड्यातलं दुःख राजवाड्या एवढंच अभेद्य आणि मोठं असतं. गरीबाला रडून व्यक्त तरी करता येतं, मोठ्यांना दुःख व्यक्तही करता येत नाही. मग राजाने युक्ती सुचली, आपण वनात जाऊ, एखाद्या हिंस्र पशुसमोर उभं राहू, तो आपल्याला खाऊन टाकील. उद्या पेपरला बातमी येईल, राजा शिकारीला गेला आणि मारला गेला. राजा गेला वनामध्ये, पण वनात एका साधूचा आश्रम होता. अरे साधूचा आश्रम आहे, मरता मरता साधूचं दर्शन घ्यावं. लोकांना आमचे ध्यान तेव्हाच होतं, मरता मरता किंवा मेल्यावर 10व्याला 13व्याला गेले. दर्शन घेतलं. साधू महाराज पूजा करत होते, थांबला. पूजा झाली, राजा आले, साधू आला आणि त्याने राजाकडे पाहिलं. कोण तुम्ही? राजपुरुष दिसता कोणी? हो महाराज, मी या नगरीचा राजा आहे. हा राजा, देवाची विभूती आहे. नमस्कार केला. पण काहीतरी चिंता दिसते. हो ना महाराज, आयुष्यभर पुरुषार्थानं जगलो, पण आता क्लिबत्व आलं, नपुंसकत्व आलं. असं जगण्यापेक्षा मेलेलं बरोबर आत्महत्या करायला आलो. एवढ्या कारणाने मराव कशाला लागतं? म्हणे काय, माझ्याकडे औषध आहे. औषध आहे महाराज? औषध जर दिलं त्याचा गुण जर आला तर स्कॉर्पिओ गाडीच. महाराज लोकांना फुकटचं नाही महाराज, एवढं द्यावं लागत तो गाडी आहे, फुकट आहे गाडीच. साधूने एक चिमूट राख काढली, कमंडली, त्यांनी जा सकाळी सूर्योदयाला खा म्हणले. राजानं खाल्ली आणि त्याचं गेलेली पावर परत आली. पुढं येतो. पुढं राजाला कृतज्ञता बुद्धीनं राजा परत त्या साधूला भेटायला आला. पण साधूची पूजा चालूच होते, थांबला. आणि पूजा झाल्यावर राजाला साधूनं ज्या कमंडलीतली चिमूटभर राख दिली होती, त्या साधूनं त्या कमंडलीतली 1 मूठ राख खाल्ली. राजा म्हणे, ओ साधू एका राम रहीम आहे.
अजून काय नाव आहेत पण नाही घ्यायला बरं वाटत मला. बस झालं एकच. राजा म्हटला एक चिमूट राखेचा एवढा परिणाम. एक मूठ राखेचा किती परिणाम मनात आलं. साधून ओळखलं याला आपल्याविषयी पाप आलं. राजा बरं झालं तू आलास म्हणे. का उद्या सकाळी 10 वाजता तू मरणार आहेस. हा ती गाडी गिडी विसरला आणि घरीच गेला. रात्रीचे 10 वाजले. 12 तास 12 वाजले 10 तास 6 वाजले 4 तास 8 वाजले 2 तास 9 वाजले 1 तास 9:30 पावणे 10 वाजले 10:30 वाजले 11 वाजले. दिवस गेला बघता काय माझ्याकडे मेला. राजा म्हटला साधूला काही व्यवहार मेलो असतो ना हलक्या काळजाचा असतो तर. गेले साधू. महाराज काय पद्धत आहे तुमची. काय मी मेलो नाही मरणार नव्हता म्हणे. मग तुम्ही मला तसं का सांगितलं. म्हणजे राजा तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. म्हणजे तुम्हाला काय प्रश्न विचारला होता. खरं सांग राजा तुझ्या मनात प्रश्न आला होता की नाही. चिमूटभर राखेचा हा परिणाम तो मुठभर राखेचा किती परिणाम आला होता का. मग ते तप करू नका सांग काय ते आला होता म्हणे. मग मला सांग राजा 24 तासात किती पक्वान्न खाल्ले. महाराज अन्न गोड लागत नव्हतं. 24 तासात किती ड्रेस बदलले. कपडा नको वाटत होता. मुद्द्यावर येतो. या 24 तासात किती स्त्रियांचा भोग घेतला. महाराज म्हणे तसलं काय आठवतच नव्हतं. का आठवत नव्हतं. मरण दिसत होतं. राजा म्हटलं साधू म्हटलं आमचं तसंच आहे. आम्ही प्रत्येक क्षणाला मरण पाहतो म्हणून आमचं वाकडं पाऊल पडत नाही म्हणते. जो मरण विसरला त्याच वाकडं पाऊल पडत. म्हणून भैरवानं सांगितलं संसारात जगा श्रीमंत व्हा पण याची राख होणारे हे डोक्यात ठेवा. भस्मवटी गळ्यामध्ये मुंडमाळा. रुंडमाळा शब्द आहे पण मुळात तो मुंडमाळा. ही मुंडमाळा काय असते बघा. शंकराच्या गळ्यात अशा कवट्याची माळा असते त्याला काय म्हणतात मुंडमाळा. हे मुंड काय आहेत. एक कथा येते याची पुराणामध्ये. पार्वतीनं शंकराला विचारलं का हो तुमच्या गळ्यात हे मुंडके आहेत हे काय आहेत. हे मुंडके काय आहेत. म्हणे बाई आहेत मुंडके आहेत आपले कवटे आहेत. कोणाचे आहेत. म्हणे पार्वती तुझे आहेत. म्हणे माझ्या. हो म्हणजे माझे एवढे जन्म झाले. हो आणि तुम्ही जशाला तसे. हो पार्वती तुझे जेवढे अवतार झाले. तू एकदा दक्षाच्या घरी सती आली. हिमालयाच्या घरी पार्वती आली. भैरवा करता जोगेश्वरी झाली. असे सगळे रूप आहेत ना पार्वतीचे भिन्न भिन्न आहे ना. हो आणि मग तुझ्या प्रत्येक जन्माची आठवण म्हणून मी गळ्यामध्ये मुंडक्याची माळा ठेवली. पार्वती म्हणली मग तुमचे माझे एवढे जन्म झाले तुम्ही जशाला तसे. हो तुम्ही कसं काय जशाला तसे. म्हणजे मला अमर कथा माहिती आहे. मला अमर तत्वज्ञान माहिती आहे. मग मला सांगा. मग तिला सांगायला हिमालयात बालठांच्या पुढं पैलगामच्या पुढं त्या गुहेत नेलं आणि मग तिला अमर तत्वज्ञान सांगितलं. पण तिला झोप लागली आणि माशाच्या रूपाने पोपटाच्या रूपाने शुकाचार्यानं आणि मत्स्य रूपाने मच्छिंद्रनाथानं ऐकलं. असं तत्वज्ञान आपल्याकडे आलं. पण ती अमर कथा त्या अमर कथेमुळे मी तसं आहे. देवाच्या गळ्यात जी मुंड माळ आहे ती काय आहे आपल्या पत्नीचं प्रेम आहे. ऐका मंडळी माणसाला संसारात पत्नीला जीव लावता आला पाहिजे. फक्त बायकोने जीव घेतला नाही पाहिजे. आपल्याला लावता आला पाहिजे तिने घेतला नाही पाहिजे. लावणं आणि घेणं याच्यात काय फरक आहे का नाही. फरक आहे. म्हणून भस्मवटी रुंडमाळा पती पत्नीच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून मुंडमाळा आहे. हाती त्रिशूळ. त्यांच्या हातात काय आहे त्रिशूळ आहे. त्रिशूळ काय आहे 3 गुणाचा छेद करण्याकरता त्रिशूळ आहे. नेत्री ज्वाळा. पण बघा तुम्ही काळ भैरवाला 3 डोळे आहेत. 2 सामान्य आहेत आणि तिसरा एक आहे. शंकराला 3 डोळे आहेत. तिसरा डोळा कधी उघडतो गरज पडल तेव्हा.
चांगले शिवजी ध्यानस्थ होते आणि या कामानं काम बाण मारला, समाधी भंग केली, ओढला तिसरा डोळा आणि केला भस्म. गरज पडते तेव्हा, कारण संहाराची देवता आहे. उत्पत्तीची ब्रह्मदेव, स्थितीची विष्णू, संहाराची हे डोळा. याचा अर्थ काय मंडळी ऐका, खास करून पालकांनी ऐका. कधी कधी बापानं सुद्धा तिसरा डोळा उघडला पाहिजे. लालयत 8 वर्षांनी 8 वर्षाचं लेकरू होतं, त्याचे लाड केले पाहिजे. आणि त्याच्या पुढं ताडय न तू लालयत. आणि 8 वर्षाच्या पुढं पोरगा गेला, जिथं चुकला तिथं मूस काढलाच पाहिजे. 4 चुलत्यात एकटा असला तरी 4 चुलत्यात एक आहे, चौघाचं यालाच आहे. असं लाडकं जरी असलं तरी कधी कधी रागवलंही पाहिजे, कधी कधी संयमन ठेवलंही पाहिजे. हो, म्हणून तिसरा डोळा आहे, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा. अजून त्यांचं रूप कसं आहे तर गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. अंगावर गजचर्म आहे आणि व्याघ्रांबर आहे. हे गजचर्म म्हणजे हत्तीचं कातड आहे अंगावर आणि खाली वाघाचं कातड आहे. हे गजचर्म काय आहे? गजचर्माची कथा आहे. 2 मिनिटात ती कथा सांगतो. भस्मासुराची कथा तुम्हाला माहिती. भस्मासूर भगवान शंकराला रोज ताजं भस्म आणून देत होते. पुढे भस्मासुराला वर दिला, भस्मासुरानं गैरवापर केला आणि भस्मासूर जळाला. त्या भस्मासुराचा पोरगा होता, त्याचं नाव होतं गजासूर. त्याच्या पोराचं नाव काय होतं? गजासूर. माझ्या बापाचा घात केला, माझ्या बापानं एवढी सेवा केली, माझ्या बापाला हे दिलं. ते गजासूर तपाला बसला, उन्मत्त झाला आणि म्हणे शंकर आपल्यासोबत युद्धाला आले पाहिजे. आणि मग तो येण्याकरता गजासुराने एकच केलं, ब्राह्मणाला मारायचं, यज्ञ संपवायचे, कोणाचं लग्न होऊ लागलं की ते मोडायचं. असे गजासूर लय येत असे भरपूर आहेत. असे गजासुरानं काम चालू केलं. काय करावं? सगळे लोक शंकराला प्रार्थना करू लागले. शंकराने सांगितलं प्रत्येक वेळेला माणसाला आपण मारलंच पाहिजे असं नाही, त्याचं कर्म त्याला संपवत असतं. भागवतात एक प्रसंग येतो मंडळी लय गोड. ते सगराचे पोरं कपिलाच्या दारात गेले आणि कपिलाने डोळ्या उघडला आणि हे जळाले. आपण सगळे काय म्हणतो आतापर्यंत? कपिल मुनीच्या शापानं सगरपुत्र जळाले. पण भागवत उघडा आणि बारकाईने वाचा. काय म्हणले? न साधू वादो मुनी कोप भर्जिता. मुनीच्या कोपाने हे भर्जित झाले हे म्हणणं योग्य नाही. मग म्हणे साधूनं मारलं नाही, मग मेले कसे? त्यांच्या कर्मानं. याचं उदाहरण महाराज एका मिनिटात. माझ्याकडं चटणी मस्त चूल पेटलेली, त्याच्या लोखंडाचा तवा टाकला, हिरव्या मिरच्या टाकल्या, तेल टाकलं करडीचं, चांगल्या भाजल्या. लसण टाकायचा का? लवकर बोला, मिरच्या करपायला लागल्या माया. स्वाद कसायला अगदी बरोबर. लसण टाकला. बाईनं मिरच्या वाफवण्याकरता ज्वारीची भाकरी पालती टाकली, मिरच्या चांगल्या वाफल्या, भाकर काढली, एवढं जाड मीठ त्या तव्यावर टाकलं, पितळाची लोटी घेतली, कोथिंबीर इचकून त्याच्यावर टाकली, ठसा रगडला. कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं खरं सांगा? सगळ्याच्याच. आणि असा ठेसा तयार केला. आणि माझा ठेसा नारायण महाराजांनी चोरून नेला आणि खाल्ला. ऐकताय ना? काय खाल्ला यांनी? ठेसा खाल्ला. माझा ठेसा चोरीला गेला आणि मी शाप दिला, नारायणाला तिखट लागावा ठेसा. नारायणाला ठेसा कसा लागा? तिखट लावा. ही शाप द्यायची गरज आहे का? तू ठेसा काय लागणार आहे? तिखटच लागणार. खाताना तोंडाची आग, खाल्ल्यावर पोटाची आग. असू दे, आता पुढे लय जाऊ नका. बस बस, इथं थांबा, इथं थांबा. एखाद्यानं चटणी खाल्ली तर ह्याला तिखट लागलं पाहिजे. शाप द्यायची गरज काय? सिस्टीमवाल्यानं वायर उघडे केली आणि एकानं हात लावला, तुला शॉट लागला पाहिजे. ही करायची गरज काय? ते लागणारच. तसं कर्म ज्याचं त्याला जाळणारच आहे, त्याला साधून शाप द्यायची काय गरज आहे? ही संगती श्रीमद भागवतानं लावली. साधू कसा शाप देतील कोणाला जाळण्याचा? न साधू वादो मुनी कोप वर्जिता.
महाराज भागवतात लय बारकावेत, भागवतकार तसा पाहिजे. आता भागवत म्हणजे टांग टिंग टिंगा आणि टांग टिंग टिंगा, फक्त नाचणं गाणं याच्यातच भागवत गोंधळलं जातं सध्या. थोडे विद्वान मंडळी भागवत नीट सांगणार. असं जाऊ द्या, ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला जाळत असतं. शंकराला सांगितलं होतं गजासुराला बघा ना, मग त्याचंच कर्म त्याला जाळील म्हटले. तो असाच मारत 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 त्यानं तपातून वरदान प्राप्त करून घेतलं होतं, मला या मृत्यू लोकात मरण आलं नाही पाहिजे. मग असाच तो फिरत फिरत गेला. त्याचा एकच उद्देश होता, मी ब्राह्मणाला मारीन, मी तपस्व्यांना मारीन, मी जप्याला मारीन, लोकांना त्रास देईल, आणि ह्या त्रासानं शंकर माझ्या पुढे येईल, त्याच्याशी युद्ध करील आणि शंकराला संपवीन. असा मनसुबा कोणाचा होता? त्या गजासुराचा होता. पण त्या गजासुराच्या पुढे शिवजी यायच ना, त्याला हे वरदान होतं. कारण काय, कधी कधी माणूस असा अंदाजात मापात आला पाहिजे. बघा तुम्ही, मांजर उंदरा एक एक झडप घालत नाही, ऐकताय ना तुम्ही, एक आहे ना घालत, ती असा अंदाज घेते, आणि उंदराचा अंदाज आला की मग झडप घाली ती. मग काय काय मांजरीला उंदराचा अंदाज यायला वर्ष लागत. एकदा त्या मांजरीनं झडप घातली उंदरा, मग त्या उंदराला मायकडे जाऊ देत नाही, बापाकडे जाऊ देत नाही. कोण? मांजर. कोणाला? हा, लय वेगळा अर्थ करू नका, मी मांजरीचं उंदराचं सांगायला लागलो. अंदाज घेते, मापात आलं पाहिजे ना. आणि मग हा गजासूर असा पाप करत करत म्हणे, शिव माझ्या समोर काय येत नाही. म्हणे बाबा, अन्य क्षेत्रातल्या पेक्षा तीर्थक्षेत्रातला ब्राह्मण श्रेष्ठ असतो. तो काशी जाऊन ब्राह्मण मारा म्हणले. आणि जेव्हा काशीमध्ये गेला, आणि काशी हा मृत्यू लोकाचा अंग नाही, काशी मृत्यू लोकात येत नाही. त्रिशूळावर काशी वसवलेली आहे, त्रिशूळ रूपा आहे ती, म्हणून चक्रावर पंढरपूर आहे, असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी. आणि जेव्हा तो काशीत गेला, तेव्हा शंकर भगवान प्रगट झाले. काल भैरवाला बोलवलं, त्रिशूळ घेतला, आणि गजासुराच्या पोटात असा खुपसला आणि असा उभा केला, तर गजासुराच्या शरीरातलं आसुरी रक्त गळून पडलं, आणि त्याचा सात्विक भाव जागा झाला. त्या गजासुरानं भगवान शंकराची प्रार्थना केली की मी मेलो, पण मला तुमचा सहवास पाहिजे. मग त्याचं कातडं तेव्हापासून भगवान अंगावर घेतात. हे आहे गज चर्म. व्याघ्रांबर वाघाचं कातडं घालतात. योगी वाघाचं कातडं काय घेतात सांगू? वाघाच्या कातड्यावर बसल्यावर विंचू चावत नाही. वाघाच्या कातड्याचं वैशिष्ट्य आहे, वाघाच्या कातड्यावर बसलं महाराज, त्या आसनावर विंचू येत नाही, किडा येत नाही, मुंगी येत नाही, तेल मुंगी येत नाही, आणि ध्यानाला विक्षेप होत नाही. म्हणून आपल्याकडे वाघाचं कातडं घेतलं जातं. हे ध्यान धारणे करता. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे. काय झालं? वासुकी हार. हे का आमच्या गळ्यात सोन्याची लॅकिट आहेत, सोन्याची लॅकिट आहेत, आणि त्याने गळ्यामध्ये साप घातला. त्याने हे सांगितलं, सोन्यात गुंतू नका. हे मावशाव, तुम्हाला 2 मिनिटात सांग, सीतेचं लक्ष सोन्यावर गेलतं का सोन्यासारख्या हरणावर गेलतं? सोन्यासारख्या हरणावर. मावशाव ऐका, सोन्यासारख्या हरणावर लक्ष गेलं तर रावणाने उचलून नेलं. जिचं लक्ष प्युअर सोन्यावर आहे, तिला कोण उचलून नेईन आपल्याला का हे माहीत. मग सोन्यातलं मन कमी करा आणि ह्याच्यात लक्ष घाला. हे काय मावशाव, फक्त माता मोरेन, हे काय कशाची? तुळशीची. सांगा, सोनं भारी का तुळस भारी? माता मोल्याना बोलू दे. सोनं भारी का तुळस भारी? तुळस भारी ना. कीर्तन झाल्यावर भेटा, मी एक तुळशीची माळ देतो, त्या सोन्याच्या पोती मायाकडे द्या. कारण भारी म्हणल्या का नाही? पण ऐका, तुम्ही किती सोनं मला दिलं तर मी एकाला हात लावणार नाही, सगळं कळसाला देईल, शिखराला देईल, निघून जाईल मी. आपल्याला शिखर पुढच्या वर्षी व्हावं वाटत असेल तर बायाला गळ्याकडं, पुरुषाला खिशाकडे हात घालावत लागणार आहे. आपल्या गावानं खूप चांगलं काम हाती घेतलंय मंडळी. आता मंदिराचं शिखर करायचंय, कारण देवळाच्या कामा कळसू, देवळाच्या कामाला पूर्णता कधी? शिखरानं आणि कळसानं होते. मग मंडळी, सगळ्यांनी योगदान दिलं पाहिजे. आराध्य देवत आहे. ऐका, तुम्ही जर त्याला शिखर दिलं तर तुमचा संसार शिखरापर्यंत जाईल, ध्यानात ठेवा.
आणि अजून सांगतो, तुम्ही किती मोठा बंगला बांधा स्वतःसाठी, तुमचे पुरे एकच म्हणणार आहे, आमच्या म्हाताऱ्याला अक्कल नव्हती आणि गोदाम बांधून ठेवलाय. पण याला जर तुम्ही काही द्याल, या शिखराला जर काही द्याल, तर ऐका, या शिखराला जर काही द्याल आणि इथं जर तुमचा बोर्ड लागला तर तुमचा नातू पण तो म्हणेल आमच्या आज्यानं 1 लाख रुपये दिले होते या शिखरात. म्हणून सगळ्यांनी शिखराकडे लक्ष द्या. त्यातले त्यात माहेर वासनी आले असतील ना आज. माहेर वासनीचं कर्तव्य आहे, गाव शिखर करील आणि माहेर वासनीनं कळस करायचा. माहेर वासनीनं काय करायचा असतो? कळस करायचा असतो. मग कळसाचा सगळा खर्च माहेर वासनीचा असतो. मग तुम्ही काय करायचं माऊल्यांनो? एक करायचं. हो, आता पैसे जर आणले नसले तर पोती तोडायच्या, 4-4च मणी काढायचे. आणि खरंच आहे ना, कळसाला सोनं लागत. झळझळीत पितळ सळा आहे काय? झळझळीत सोनं सळा. आणि जर गावकऱ्यांना सांगेन लागू द्या थोडासा वेळ, पण त्याला सोन्याचं पाणी देऊनच कळत चढवा, लावा जोर, जे होईन ते, आणि जिथं टेकल तिथं. आणि तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त आवाहन करा, या माता माऊल्यात तुम्हाला सोनं आणून देत्याल. फक्त एक आहे, कार्य करणाऱ्याने पारदर्शक करून हिशोब द्या, तुम्हाला लोक कमीच पडू देणार नाही. आणि या गावाचं नाही, मी महाराष्ट्रभर दाजी हेच बोलत असतो, हेच बोलतो. म्हणून माता माऊल्याने काय हो, ऐकलं का मावशा, तू मेल्याना सगळ्या पोथी तोडून घेणार आहेत, फक्त गळ्यात तोंडात तुळशीचं पान. हो, म्हणून आपल्या हातानं दान धर्म करा, मोकळ्या व्हा. हो, म्हणून म्हटलं तुळस घ्या आणि पोथी द्या. हा, पण मी बी असा गुरुचा चेला आहे मंडळी, कशाला हात न लावता शिखराला देणं निघून जाईल. आपल्याला काय करायचं असं विचार सांगत होतो. अरे बापरे, विचार पळवतो आता. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी. लोक सोनं घालतात, अरे सोन्यामध्ये विष आहे, लक्ष ठेवा. पण ऐकलं का, गारुड्याला तोच वैद्याच्या हातात विष गेलं ना, तेच औषध बनतं. तसं सोनं विष आहे, पण तेच धर्माकरता, समाजाकरता, लोकोपयोगाकरता गेलं तर तेच समाजाचं औषध बनतं. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भगवान शंकराकडून हे एक शिकण्यासारखं आहे. चारू बाजूला भूत वेताळ नसतात, मधात समाधानी आहेत. याचा अर्थ आहे विक्षेपात समाधानी राहायला शिका. हो, भूते वेताळी नाचती हर्षयुक्त उमापती. आणि हा शिव कसा आहे? सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. हा सर्व सुखाचं ठिकाण आहे, आणि सर्व सुखाचं ठिकाण असल्यामुळे आपल्याला खरं सुख इथंच मिळणार आहे. छोटस उदाहरण आणि सेवा समाप्त आणि जन्माची कथा आपण पाहू आणि थांबू. ए बाळांनो, तुझं नाव काय रे? दर्शन. वा वा, तुझं दर्शन झालं बाळा. मला दर्शन, तुम्ही तिघ म्हणून उत्तर द्या. 2 कप चहा. चहा किती? 2 कप चहा. 2 कप चहा गोड करण्याकरता किती चमचे मीठ टाकावं लागतं? 0. बरोबर, ठीक, बदलू आपण. 2 कप चहा गोड करण्याकरता किती चमचे मीठ, आपली चटणी टाकावी लागते? नाही. मग चहा गोड व्हायचा असले तर काय करावं लागेल? साखर टाकावं लागेल, आहे का नाही? तसं आमचं जीवन सुखी बनवायचं असेल, किती दुःखरूप संसार आम्ही वाढवल्या सुखी होऊ? बोला ना. नाही, आमचं जीवन सुखी व्हायचं असेल तर सर्व सुखाचा जो आगर आहे तोच आपलासा करावा लागेल. तेने विन जीवा सुख नोहे विढोबा. ओम नमो शिवाय. संत
हरिहरा भेद नाही नका करू. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे, हरात आणि हरीमध्ये भेद करायचा नाही. पण वारकरी जसा हरीला मानतो तसा हराला मानतो. जसा वारकरी संप्रदाय हरीचे अवतार साजरे करतो तसा वारकरी संप्रदाय हराचेही अवतार साजरे करतो. आम्ही हनुमान जयंती साजरी करतो. कोणाचा अवतार आहे? तो का म्हणे हे रुद्रा अंजनीची हा कुमारा. आम्ही कालभैरवाष्टमी साजरी करतो. कोणाचा अवतार आहे? भगवान शिवाचा अवतार आहे. पण का हो हा अवतार झाला कसा, कशा करता झाला, कुठं झाला, कोण्या निमित्तानं झाला हे सांगायचंय ना. ऐका. एकदा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव गप्पा मारत बसले. काशीखंडातली कथा ज्याप्रमाणे त्याप्रमाणे चर्चा करत बसले आणि चर्चा बोलत बोलत भरकटली. हो म्हणजे एवढी भरकटली, ब्रह्मदेव म्हणायचे विष्णू भगवान विष्णू म्हणे ऐका काय, सगळ्या जगाला मी निर्माण करतो पण माझं काम तसं अवघड. तिने काय बोलता देवा, तुम्ही निर्माण करून मोकळे होता, सांभाळी मला लागतात, माझं काम अवघड. तुम्ही काय निर्माण करून मोकळे होता पण सांभाळायचं कोणाला? मला अवघड आहे. नाही व सांभाळणं काय अवघड असतं, उत्पन्न करणं काय अवघड असतं. आणि अशा चर्चेमध्ये मग म्हणले तुम्ही काही जरी बोलले ना शिवजी पठ्याच मोठा. शिवजी म्हणले तुम्ही किती बोलले तर मीच मोठा. दोघाचा वाद निर्माण झाला, तो मोठा का मी मोठा. तेवढ्यात नारजी तिथून चालेल, नारदा इकडे या. हे मोठे का मी मोठा. कधी कधी पेच पडतो, उत्तर काय द्या अडचणच. त्या काळात मधला मार्ग सापडला पाहिजे. एकदा जंगलामध्ये शिवानं 3 मंत्री ठेवले. कोला, एक शेळी आणि एक माकड. पंचतंत्रातली कथा आहे, लय गोड आहे. कोला, शेळी आणि माकड. आणि सिंह सडलेलं खाऊन आला. शेळी निर्मळ प्राणी, ते नाकाला पदर लावला. साहेब काय तोंडाचं घाण वाशेत, दात घाशीत जा, हे घ्या दंतकांती. शेळी पतंजलीची दात घाशीत जा. तो सिंह चिडला म्हणे माझ्या तोंडाचा वास येतो म्हणते. शेळी खाल्ली. राहिलं माकड आणि कोल. माकडाला विचारलं का रे माझ्या तोंडाचा वास येतो का? माकड म्हणलं उत्तर जर दिलं येतं म्हणलं की खात. हे माकड म्हणला नाही नाही साहेब, तुमच्या तोंडाचा बिलकुल वास येत नाही. प्रत्येक साहेबाजवळ असं एक माकड असतच. त्या माकडाने रस्ते होऊ दिले नाहीत महाराज. आता काय सांगू, आता विस्तार करायला वेळ नाही. चापलुशी करतो, सडलेलं खाल्लं, शेळी खाल्ली नाही म्हणतो, माकडे खाल्लं. आता खाली कोण राहिलं? कोल. मग कोल्याला विचारलं का रे कोल्या माझ्या तोंडाचा वास येतो का? कोल म्हणलं येतं म्हणलं तरी खात, नाही म्हणलं तरी खात. पण कोललाही हुशार, कारण कोल बारामतीच. नाही तुम्ही वेगळा अर्थ करू नका. बारामतीची माणसं असं बोलायला हुशार आहेत. तुम्ही शरद पवार साहेबांची राज ठाकरेनं घेतलेली मुलाखत शनिवार वाड्याची ऐका आणि त्याचं रॅपिड फायर पुन्हा एकदा तुम्ही युट्यूबला ऐका आणि मग मला चर्चा करा. ते राज ठाकरेनं विचारलं राज का उद्धव? आता राज म्हणलं तरी अडचणच, उद्धव म्हणलं तरी अडचणच. पवार साहेबांनी उत्तर दिलं ठाकरे कुटुंबीय. हे सगळ्याला जमत नाही. कोला लय हुशार. कोला म्हणला साहेब काल मी नगरला गेलो, आईस्क्रीम खाल्ली, सर्दी झाली, वास याच्यात बंद झालाय म्हणले. कधी कधी गप्प राहणं ह्याच्यातच फायदा असतो. नारद म्हणले ह्याला मोठं म्हणतो हे चिडल आणि ह्याला मोठं म्हणतो हे चिडल. त्यामुळे तुमच्या दोघांचं उत्तर बद्रिक आश्रमावर काही ऋषी मुनी आहेत, पिपलाद आहेत, बकदालभ्य आहेत, त्या ऋषींना जाऊन विचारा. हे दोघं त्या ऋषी जवळ गेले. ऋषींना विचारलं का हो ऋषी महाराज? त्या ऋषीने गेल्याबरोबर नमस्कार केला. ब्रह्मदेव म्हणतो आपल्याला बरं, आपल्याला. विष्णू आपल्याला म्हणे आपल्या दोघांपैकी कोणाला नमस्कार केला त्यांनाच विचारू. का ऋषी मुनी तुम्ही नमस्कार कोणाला केला? म्हणे शिवाला. आमच्याकडे पाहून काय केला? कारण शिवापासूनच तुमची उत्पत्ती आहे, शिवामुळे तुमचं अस्तित्व आहे, म्हणून तुम्हाला म्हणजे तुम्हाला मोठं कोण वाटतो? शिव. म्हणले ह्या ऋषीचं झालं वय म्हणले.
एकदा अहंकाराचा भूतसंचार झाला ना, मग माणसाला कोणाचं उत्तर पटत नाही. का तावात आलेल्या त्याला थेंबर पाणी टाकलं तरी तडतड वाजते. तेल गार झालं तर तांबर वतलं तरी चालतं. हे तावात आलेले अहंकाराचा भूतसंचार नाही. म्हणजे तुम्ही इथून ईशान्य दिशेला जा, तिथं 4 वेद प्रतिष्ठित आहेत. तुम्ही 4 वेदाला विचारा आमच्या दोघात कोण श्रेष्ठ आहे, ते तुमचा निर्णय देतील. ते तिथं गेले कुठे? आपल्या 4 वेदाकडे. ऋग, यजु, साम, अथर्व 4 वेदांना विचारलं, पण सामगाहा सगळे वेद त्यालाच गातात. वेद जया गाती. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद चौघांनी सांगितलं शिव मोठा म्हणले, यांनाही कळत नाही. मग ते प्रणव ओंकाराकडे गेले. सगळ्यांचं मूळ असणारा ओंकार, त्याच्यापर्यंत गेले. ओंकाराकडे गेले. ओंकाराला विचारलं, का रे आमच्या दोघात श्रेष्ठ कोण? त्या ओंकारानं सांगितलं शिवच श्रेष्ठ. या दोघांनी त्यांचाही अपमान केला. नारदाचा अपमान, ऋषींचा अपमान, वेदांचा अपमान आणि प्रणवाचा अपमान. हे मात्र भगवान शंकराला सहन झालं नाही. तुम्हाला एक सांगतो, जशी आई आपला अपमान सहन करेल, पण आपल्या भक्ताचा अपमान सहन करत नाही, तसं हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याची. एक वेळा तुम्ही पहा मंडळी, आपण एखाद्याच्या घरी गेलो ना, एखाद्याच्या घरी, आणि एखादं लेकरू शेंबडं जर दिसलं तुम्हाला, त्याच्या आईला शिव्या दे. अक्कल आहे का? लेकरू सोन्यासानं काय अबल केली, वेंधळी कुठलची, बावळट कुठलची, तिला किती शिव्या द्या, पण लेकराला जवळ घ्या, तिला काय वाटत नाही, त्रास वाटत नाही. तसे भगवान शिव सर्वांचे जे अधिष्ठान परिपूर्ण शिव आहेत. आता तुम्हाला एक विचार सांगतो. आपल्याकडे 5 उपासना आहेत, वैदिक 5 उपासना आहेत. पूज्यपाद आदिगुरु शंकराचार्यांनी ह्या 5 उपासनेचा फार विस्तार केलेला आहे. त्या पंचदेवता कोणत्या आहेत वैदिक आपल्याकडे? एक आहे सूर्यदेव, आपलं सुरुवातीपासून जाऊ, भगवान गणेश, भगवान शिव, भगवान विष्णू, भगवान सूर्य आणि आदिशक्ती. ह्या 5 उपासना काय आहेत? त्याचं कारण आपल्याकडे भक्तिशास्त्रानं आपलं सांगितलेलं आहे, आचार्यांनी मांडलेलं आहे, की आपल्याला 5 गोष्टीची फार गरज आहे. पंचतत्वापासून आपण जन्माला आलो, जगण्याकरता पंचतत्व लागतात. म्हणजे जन्माला आलो 5पासून, जगतो 5वरच. पृथ्वी, मला सांगा पृथ्वी जर नसती तर तुम्ही कुठं बसली असते? माझे ठीक आहे, मला घोंगडे, पण ते सगळ्या कशावर आहे? पृथ्वीवरच आहे, अधिष्ठान तेच आहे. हा, म्हणून पृथ्वीची जगण्याकरता काय? पृथ्वी. आप, पाण्याची गरज आहे की नाही? पाण्याशिवाय जमतं का? नाही. आपल्या शरीरात जर पाणी नसेल तर काय होतं? माणूस मरल की. पृथ्वी, आप. तेज, तेजाची गरज आहे की नाही? जर ऊनच पडलं नाही तर, पोटामध्ये जठराग्नीच जर झाला नाही तर काय होईल? भगवान गीतेत म्हटले, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचामिन्यम चतुर्विधम. ही अग्नीमुळेच पचतं, अग्नीमुळेच पिकतं. सूर्याची गरज आहे. चौथी, चला लवकर धावता जातो, पृथ्वी, आप, तेज, वायू. वाऱ्याची गरज आहे आणि आकाशाची गरज आहे. पोकळीची गरज आहे. पोकळी जर नसती तर खाल्लेलं पोटात गेलंच नसतं, खिळा ठोकला गेलाच नसता. पृथ्वीची गरज आहे. म्हणून माणसाला जन्माला आलो 5पासून, जगतो 5वर, आणि मेल्यावर बी किती लागतात? तेच मला माहिती का नाही विचारावं मला. 5 लागतात. हा, 5 जण लागतात. ऐका, आणि या 5 तत्वाचा समतोलपणा राहावा म्हणून आपल्याकडे 5 उपासना आहेत. ऐका आता, पृथ्वी तत्व भगवान गणेशाच्या ताब्यात आहे. पृथ्वी. आप तत्व शिवाच्या ताब्यात आहे. पृथ्वी, आप. तेज तत्व सूर्याच्या ताब्यात आहे. वायू तत्व देवीच्या ताब्यात आहे आणि आकाश तत्व भगवान विष्णूच्या ताब्यात आहे. बघा, तुम्ही पटवून देतो तुम्हाला. किल्लारीचा आपलं भूकंप आठवतो का? भगवान गणेशाचा अपमान झाला, त्याने काय हलवली? पृथ्वी. पाऊस पडणं गेला की माणूस कोणाची उपासना करतं? शिवाची. म्हणजे आप तत्व. पृथ्वी, आप. तेज, आपण सूर्या करता तर तेज स्पष्टच आहे, ते तेज तत्व आहे. वायू तत्व का? रामकृष्ण या साहेब, एखाद्या बाईच्या अंगात देवी आली तर लोक काय म्हणतात? वार आलं. ते वायू तत्व आहे. आणि आकाश तत्व भगवान विष्णू आहे. या 5चा समतोल राहण्याकरता या 5 देवाच्या उपासना आहेत. मग ऐकलं का? मग जसं हे संयमन पृथ्वीच आहे, तसं माणसाचंही संयमन करण्याकरता भगवंत विविध अवतार घेतो.
धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाडीसी धर्माचे अंग काय काय आहेत? वेद धर्माचं अंग आहे, ब्राह्मण धर्माचं अंग आहे, साधू धर्माचं अंग आहे. यांच्या आश्रयाला धर्म वृद्धिंगत होत असतो. आणि या तिघाचा अपमान या दोघांकडून झाला. हे भगवान शिवाला सहन झालं नाही. भगवान शिवानं काय केलं? भगवंतानं विचार केला, या दोघांना जाग्यावर अद्दल घडवली पाहिजे. मी म्हटलं ना, कधी कधी तिसरा डोळा उघडावा लागतो. जरी आपल्यापासून निर्माण झाले, आपले जरी झाले, चुकले, मग आपले असो नाही तर परके असो, त्यामध्ये कॉम्प्रोमाइज, त्याच्यात तडजोड नसली पाहिजे. म्हणून भगवंतानं काय केलं? भगवान शंकरानं आपला हात आपटला. हात आपटल्यानंतर थोडस रक्त आलं आणि त्याच्यातून जो पुरुष प्रगट झाला, काल भैरव भगवान की. आपण ऐका एक अष्टकातला श्लोक म्हणू आणि जोरात पुंडलिक वरदा म्हणून पुष्पवृष्टी करू. ज्यांना ज्यांना पाठे त्यांनी सगळ्यांनी म्हणा. मला फुलं द्या. हा, भगवान प्रगट झाले. श्लोक. देवराज सेव्यमान पावनांग्री पंकजम. बोला माझ्या माग म्हणा. देवराज सेव्यमान पावनांग्री पंकजम. देवराज सेव्यनाथ भावराज पंचनम. व्याल यज्ञ सूत्र बिंदु शेखरम कृपाकरम. बिंदु शेखरम कृपाकरम. नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम. नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम. काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव काल भैरव भगवान की. आदिशक्ती ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली खाली बसा खाली बसा. ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली. काल भैरवा 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 काल भैरवा. जोगेश्वरी पते काल भैरवा. ओ जोगेश्वरी पते काल भैरवा. काशी निवासी काल भैरवा. काशी निवासी काल भैरवा. क्षेत्रपाळा काल भैरवा. ओ क्षेत्रपाळा काल भैरवा. क्षेत्रपाळा काल भैरवा. क्षेत्रपाळा काल भैरवा. काल भैरवा काल भैरवा. काल भैरवा काल भैरवा. काल भैरवा काल भैरवा. एकच मिनिट खाली बसा. काल भैरव भगवान प्रगट झाले आणि त्यांना काल भैरव, काल अधिक भय अधिक रव असा त्याचा संधी विग्रह आहे. काल म्हणजे मृत्यू, भय म्हणजे भीती, म्हणजे मृत्यूची भीती आहे. त्याचा रव म्हणजे त्याचं निर्दलन करणारा, त्याला म्हणतात काल भैरव. काळ काळाचं प्रतीक म्हणून आणि भीतीदायक म्हणून त्याचं नाव भैरव असं ठेवलं. नामाभिधान केलं, त्याला शस्त्र दिले, त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं जा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाचा अहंकार निपात कर. हे काल भैरव या दोघांजवळ आले. आल्यावर विचारलं का रे काय चाललंय काय तुमचं? म्हणजे आमच्या दोघात श्रेष्ठ कोणी हा आमचा प्रश्न आहे. असं एका नखत्र उत्तर देतो म्हणे तुमच्या याचं काय. ब्रह्मदेवाला सांगितलं माझा मुकुट शोधून आण आणि विष्णूला सांगितलं माझा पाय शोधून आण. आतनापर्यंत भगवान विष्णू गेले, पाताळ कंदापर्यंत भगवान विष्णू गेले. पाताळ कंदाला जाऊन विचारलं भगवान विष्णूने, अरे अजून पाय किती खाली आहेत भैरवाचे?
म्हणे आत्ताशी पहिला मजला झाला म्हणे मला सापडेल का? म्हणे तुझ्यासारखे हजारो विष्णू गेले पण अजून वापस आलेले नाही. भगवान विष्णू म्हणजे अजून विष्णू होते हो. आणि त्यांचा अभिमान गेला आणि तीन कालभैरवाला नमस्कार केला. माझं चुकलं, तुम्हीच मोठे आहात. ब्रह्मदेव वर गेले आणि ब्रह्मदेवाला वर गेल्यानंतर कामधेनू आणि कीर्तकी भेटली. त्या दोघीला विचारलं अजून किती वर आहे? आता शिकवायला अजून 20 स्वर्ग वर आहेत. म्हणे हे करताल का? माझ्यासोबत चला आणि मला मुकुट दिसला अशी साक्ष द्या. त्या कामधेनूला आणि केतकीला हे वरदान मागितलं आणि त्या मॅनेज केलं. आताच्या भाषेत मॅनेज केलं आणि आणलं. ती म्हणे आम्ही मॅनेज होऊ, फक्त ईडीची चौकशी पाठवू नका. आणि या दोघीला घेऊन ब्रह्मदेव आले आणि आल्यानंतर काळभैरवाला सांगितलं काळभैरवा मी तुमचा मुकुट पाहिला. कशावरून? या दोघीला विचारा. काळभैरवाच्या लक्षात आले खोटं बोलले आणि या दोघीनं खोटी साक्ष दिली. कामधेनूला सांगितलं अंगानं पवित्र राहशील पण तोंडानं खोटी बोलली, तोंड अमंगळ राहील. आणि केतकीला सांगितलं म्हणजे केवड्याला तुझ्या अंगावर काट येतील, कोण्याच देवाला चालणार नाही, फक्त गणपतीला चालशील. असे शापोशाप झाले. आणि ब्रह्मदेवाला 5 तोंड होते. या तोंडानं खोटं बोलला ना, काळभैरवानं नाकानं ब्रह्मदेवाचं मुंडकच खोडलं आणि हातामध्ये ते मुंडकं घेतलं. पण जे काळभैरवाच्या हाताला चिटकलं ते निघायला तयारच नाही. तुम्ही पहा, जिथं जिथं काळभैरवाच्या हातावर मुंडकं आहे ना ते ब्रह्मदेवाचे. या दोघांचा अहंकार निपात झाला. पण ब्रह्महत्या, आता शापमोचन कथा म्हणतात त्याला. त्या काळभैरवाला ब्रह्महत्येचा शाप लागला, ब्रह्महत्येचं पाप लागलं. काय करू? भगवान शिव प्रगट झाले आणि भगवान शिवानं सांगितलं हे घेऊन तो त्रैलोक्यात फिर, ज्या क्षेत्रात हे मुंडकं पडल तिथं तुझं पाप विमोचन होईल. काळभैरव त्रैलोक्यात फिरले पण हातावरचं मुंडकं पडलं नाही. काळभैरव काशी क्षेत्रात गेले, त्या हाताला चिटकलेलं मुंडकं खाली पडलं. तिथं काळभैरव ब्रह्महत्येपासून विमुक्त झाले, मुक्त झाले. आणि त्या ठिकाणी भगवंताने त्यांना वरदान दिलं, काशीचं क्षेत्रफळ बनवलं. म्हणून काशीमध्ये शंकराचं दर्शन नंतर आहे, काळभैरवाचं दर्शन आधी आहे. म्हणून आधी गंगेचं स्नान करावं, काळभैरवाचं दर्शन घ्यावं, साक्षी करता गंडा बांधावा. हे काशीच्या काळभैरवाचा गंडा आहे. आणि शंकराला जाऊन सांगावं दर्शन घेऊन आलो, तेव्हा काशीची यात्रा पूर्ण होत असते. असा मान दिला. काळभैरव मोठे झाले आणि पार्वतीला भगवंताने खुणवलं, आता याचं लग्न झालं पाहिजे. मग हातातून प्रगट झाले काळभैरव. तसं पार्वतीने हात आपटला आणि जी प्रगट झाली ती माता जोगेश्वरी, तिलाच भैरवाची असल्यामुळे भैरवी म्हटलं जातं. त्याच्याशी लग्न केलं. 64 योगिनी, 64 भैरव, त्यांचे लग्न लावले. 8 प्रकारमध्ये त्यांची विभागणी केली आणि 8 कोटी भैरवात, 64 भैरवात 8 कोटी म्हणजे 8 प्रकार आणि 8 प्रकारच्या अधिपती कालभैरव भगवान झाले की ज्यांचं ठाणं आपल्या गावात जागृत आहे. असे कालभैरवाचा महिमा, अशी कालभैरवाची कथा, असा कालभैरवाचा जन्म आपण आपल्या परीनं पाहण्याचा प्रयत्न केला. सर्व ग्रामस्थ मंडळी ही मोठ्या श्रद्धेनं या देवाची उपासना करतायत. आणि मला नक्की माहिती आहे की तुम्ही भगवंताचं शिखर पूर्ण करायला लय वेळ लावणार नाही, ही मला खात्री आहे. या वर्षी आपण 97 कीर्तन केले, एवढं चांगलं अन्नदान केलं, खूप चांगला कार्यक्रम केला. तुमच्या गावाच्या दातृत्वाचा परिचय झाला. मी आल्यानंतर देशपांडेंच्या घरी होतो, काकाजींच्या, त्यांनी गावातला सगळा महिमा सांगितला. अन्नदाना करता एवढं दातृत्व म्हणजे एवढं 1000 वस्तीचं गाव आहे म्हटलं, जास्त नाही. पण एवढं असून सुद्धा एवढंच गाव दान धर्मात मशहूर आहे, कारण हायवे टच गाव आहे. ते बी बेनिफिट चांगला असतो. ज्यांना ज्यांना हायवेचा बेनिफिट भेटला त्यांनी मोकळ्या हातानं कळसा करता द्या बघा. हा, ध्यानात ठेवा, नाही तर सरक अजून अलीकडे सरक, ध्यानात ठेवा. म्हणून ह्या कार्याला आपण सगळ्यांनी मदत करावी अशी प्रार्थना करतो. आपल्या गावातला परमार्थ असा टिकून राहावा ही प्रार्थना करून सर्व गुणीजन महाराज मंडळी यांचे आभार मानून अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. आणि काळभैरवाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो, आमचं अंतःकरण संसारातलं निघून तुझ्या चरणी लागावं आणि आम्हाला परमार्थाचं फळ मिळावं. विठ्ठल जय 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 विठ्ठल.